सर्वांना नमस्ते, सर्वांना गुड इव्हनिंग. तर बघा, या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून आज आपल्याला टॅग वर्ड्स विषयी माहिती बघायची आहे. तर टॅग वर्ड्स नेमके काय असतात आणि टॅग वर्डचा यूज करून ते टॅग वर्ड्स आपण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अशा प्रकारे ओळखून तर ते आपण पर्याय कोणते बरोबर आहे तर हे कसं ओळखायचं, तर या संदर्भातील लाईव्ह सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती आपण यावेळीच्या माध्यमातून बघणार आहोत. टॅग वर्ड्स नेमके कोणकोणते आहेत ते टॅग वर्ड्स, आणि त्याच्यानंतर आपल्याला जे प्रश्न आहेत ते सुद्धा आपण प्रश्न या ठिकाणी सोडवून बघणार आहोत. त्यासाठी आवाज वगैरे व्यवस्थित येत असेल तर सांगा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तर बघा, आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की जे टॅग वर्ड्स असतात या टॅग वर्ड्सने आपण सर्वच प्रश्न सॉल्व्ह करू शकत नाही. तर हे तुम्हाला मी सुरुवातीला सांगतो. म्हणजे टॅग वर्ड्सने प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करता येतात, परंतु जे काही सर्वच प्रश्न आहेत जर तुम्ही ते विचार केला की या प्रश्नामध्ये टॅग वर्ड्स, त्या प्रश्नामध्ये टॅग वर्ड्स, तर सर्वच प्रश्नामध्ये टॅग वर्ड्सचा या ठिकाणी आपल्याला यूज करता येत नाही किंवा ते या ठिकाणी ऍप्लिकेबल असेल असं नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही असा या ठिकाणी विचार कराल की या ठिकाणी आपण सर्व प्रश्नांचा तसा या ठिकाणी सोल्युशन देऊ शकतो, तसं नाही. तर बघा, टॅग वर्डचे दोन प्रकार असतात, एक पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स आणि दुसरं निगेटिव्ह टॅग वर्ड्स. आता या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह टॅग वर्डचा वापर करून आपण पॅडागॉजीचे जे प्रश्न आहेत ते सोडवू शकतो. मग याच्यामध्ये तुमचे हिंदी लँग्वेजचे प्रश्न असतील, पॅडागॉजीचे मराठीचे पॅडागॉजी प्रश्न असतील, सीडीपीचे पॅडागॉजी असेल किंवा गणित किंवा ईव्हीएस असेल किंवा विज्ञान असेल, तर हे जे काय पॅडागॉजीचे प्रश्न असतील, जर त्याच्यामध्ये तुम्हाला जे काय तुम्हाला काही मी शब्द सांगेल, वर्ड सांगेल, तर ते या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुम्हाला हे शब्द असतील. असे भरपूर या ठिकाणी शब्द असतात, परंतु या शब्दांच्या माध्यमातून तुम्हाला नेमके टॅग वर्ड्स कोणते असतात ते कशा प्रकारे ओळखायचं याची माहिती मिळेल आणि नंतर तुम्ही सुद्धा तुमचे टॅग वर्ड्स या ठिकाणी शोधू शकता. तर बघा, या ठिकाणी एक निगेटिव्ह टॅग वर्ड्स आहेत आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स आहेत. आता बघा, आता प्रश्नामध्ये किंवा या ठिकाणी आपण म्हणूया ऑप्शन मध्ये हे टॅग वर्ड्स या ठिकाणी वापर केला जातो. तर बघा, जे काही निगेटिव्ह टॅग वर्ड्स आहेत ते या बाजूला आहेत आणि पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स या ठिकाणी तुम्हाला उजव्या साईडला बघायला मिळतील. आता बघा, योग्य नाही, बघा प्रश्नामध्ये तुम्ही प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला ते समजेल, योग्य नाही, अचूक नाही म्हणजे चुकीचं आहे, सत्य नाही आणि चूक. तर या ठिकाणी हे प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलं जातं, तर त्यावेळेस तो प्रश्न निगेटिव्ह असतो. लक्षात ठेवायचं, तो प्रश्न या ठिकाणी निगेटिव्ह असतो आणि त्याचं उत्तर हे 99% निगेटिव्ह असतं. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी पॉझिटिव्ह टॅग वर्ड जर वापर केला किंवा आपण विचार केला तर प्रश्नामध्ये योग्य आहे, कोणते पर्याय योग्य आहेत, कोणते पर्याय बरोबर आहेत, कोणते पर्याय या ठिकाणी अचूक आहे. तर बघा, अशा प्रकारे हे पॉझिटिव्ह टॅग वर्ड असतात आणि या पॉझिटिव्ह टॅग वर्डचा वापर करून आपण आवाज येत नाही असं कोण, बघा आवाज वगैरे येतोय का क्लिअर मला सांगा एकदा. तर बघा, तर हे या ठिकाणी हे पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स. आता जर पॉझिटिव्ह टॅग वर्डचा प्रश्नामध्ये वापर असेल तर या ठिकाणी तुमचं जे काही उत्तर आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला पॉझिटिव्ह टॅग वर्ड ज्या ऑप्शन मध्ये आहे तर ते उत्तर तुम्ही द्यायचं असतं. तर बघा, त्याच्यानंतर आपण विद्यार्थ्याला शिक्षा करू शकत नाही किंवा दंड करू शकत नाही, म्हणजे शारीरिक शिक्षा असेल किंवा मानसिक शिक्षा आहे तर हे निगेटिव्ह आहे. विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये एखाद्या प्रश्नामध्ये ऑप्शनमध्ये शिक्षा किंवा दंड याचा वापर केला असेल तर ते या ठिकाणी उत्तर द्यायचं नाही. त्यानंतर शाबासकी देणे, आपण विद्यार्थ्याला या ठिकाणी मोटिवेट करण्यासाठी शाबासकी देणे हे पॉझिटिव्ह आहे. म्हणजे प्रश्न पॉझिटिव्ह असेल तर उत्तर सुद्धा पॉझिटिव्ह, मग त्याच्यामध्ये शाबासकीच्या रूपाने या ठिकाणी जो ऑप्शन आहे तो वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी यूज केला जाईल. तर लक्षात ठेवा, शाबासकी देणे तर हे तुमचं ऑप्शन मध्ये उत्तर असेल त्या ठिकाणी ते तुमचं उत्तर द्यायचं. नंतर तोटा असेल, नुकसान किंवा कमी करणे, विद्यार्थ्याचं अध्ययन करत असताना काही नुकसान होत असेल, अध्यापनाच्या बाबतीत काही नुकसान होत असेल तर ते निगेटिव्ह टॅग वर्ड्स असतात. नंतर या ठिकाणी त्याचा काय पॉझिटिव्ह होईल, फायदा होणे किंवा महत्वपूर्ण असणे, तर हे टॅग वर्ड्स पॉझिटिव्ह आहेत. नंतर बघा, जे पाठ्यपुस्तक केंद्रित, प्रश्नामध्ये समजा पाठ्यपुस्तक केंद्रित ऑप्शन मध्ये पाठ्यपुस्तक केंद्रित तर हा शब्द असेल तर कोणतंही अध्ययन असेल किंवा विद्यार्थ्याचं अध्ययन असेल तर ही जर पाठ्यपुस्तक केंद्रित असेल ते निगेटिव्ह आहे. लक्षात ठेवायचं आहे, हे निगेटिव्ह आहे, त्यामुळे कोणतंही अध्ययन किंवा अध्यापन हे पाठ्यपुस्तक केंद्रित नसावं, म्हणून लक्षात ठेवा पाठ्यपुस्तक केंद्रित. आणि पाठ्यपुस्तकाच्या बाहेर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, NEP 2005 अनुसार
एनसीएफ 2005 अनुसार पाठ्यपुस्तकाबाहेरचं नॉलेज या ठिकाणी विद्यार्थ्याला दिलं गेलं पाहिजे. तर यासाठी पाठ्यपुस्तकाबाहेरचं नॉलेज दिलं जात असेल तर त्या ठिकाणी तो पण पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स आहे. म्हणजे तुम्हाला एखादा प्रश्न असाही विचारला जाईल की शिक्षक काय करतात की शाळेतील नॉलेज तर देतात, त्याचबरोबर या ठिकाणी पाठ्यपुस्तकाबाहेरचं जे काही पण नॉलेज आहे ते विद्यार्थ्याला देत असतील तर या ठिकाणी त्यांचं ते बरोबर आहे की चूक आहे, किंवा ठिकाणी तसे तुम्हाला ऑप्शन येतील. तर त्यावेळेस बघा पाठ्यपुस्तकाबाहेरचं जर नॉलेज दिलं जात असेल तर त्या ठिकाणी योग्य आहे, तर ते पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. कारण या ठिकाणी आपल्याला जर ते समजलं नाही तर आपण त्या ठिकाणी ते निगेटिव्ह सुद्धा घेऊ शकतो आणि आपण ते उत्तर चुकू शकतो. नंतर या ठिकाणी बघा नियंत्रित करणं. लक्षात ठेवा, आपण विद्यार्थ्यांना कंट्रोल करू शकत नाही. विद्यार्थ्याचं अध्ययन ही त्यांच्या गतीने चालत असतं, त्याच्यामुळे आपण त्यांना नियंत्रित करू शकत नाही. तू हे करू नको, ते करू नको. तर त्यांना त्यांच्या गतीने शिकू द्यायचं, त्यांना ते करू द्यायचं. नियंत्रित जर केलं जात असेल एखाद्या ऑप्शनमध्ये, एखाद्या प्रश्नामध्ये तशा प्रकारे शब्दाचा वापर केला जात असेल तर पण ते निगेटिव्ह घ्यायचं आहे, ते उत्तर या ठिकाणी त्या प्रश्नाचं नसतं, हे लक्षात ठेवा. नंतर बघा विद्यार्थ्याला आपण त्याचं अध्ययन करत असताना मोकळीक दिली पाहिजे, स्वतंत्र त्याला दिलं पाहिजे. म्हणजे तू तुझ्या मनाने या ठिकाणी शिक. एखादा त्याला आपण प्रयोग करायला दिला असेल किंवा आपण म्हणूया की त्याला एखादं लेखन दिलं असेल, एखादा निबंध दिला असेल की त्याच्यामध्ये त्याला मोकळीक द्यायची आहे. तुला जे वाटत असेल तू ते लिह, तुझे अनुभव जे आले असतील दिवसभर तर तू ते लिहू शकतो. तर अशा प्रकारची मोकळीक देणे, स्वतंत्र देणे हे पॉझिटिव्ह आहे, तर त्या ठिकाणी तुमचं ते उत्तर असतं. नंतर बघा नाकारणे. म्हणजे बघा विद्यार्थ्याला या ठिकाणी एखाद्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्याला, परंतु जर त्याची संधी आपण नाकारली तर त्या ठिकाणी ते निगेटिव्ह आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, सीटेट कधीही पण निगेटिव्ह किंवा अशा प्रकारचे शब्द आहेत ते त्या ठिकाणी मान्य करत नाही. त्याच्यामुळे नाकारणं हे या ठिकाणी निगेटिव्ह आहे, तुमचं ते उत्तर नसायला पाहिजे. नंतर बघा विद्यार्थ्याला आपण प्रोत्साहित केलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपण म्हणूया त्याचं एखादं गणित असेल किंवा एखादा त्याने अभ्यास केला नसेल तरी सुद्धा काही अडचण नाही, परंतु त्याला आपण त्या प्रोत्साहित केलं पाहिजे, त्याला आपण काय मोटिवेट केलं पाहिजे. त्याला आपण या ठिकाणी हिंदीमध्ये शब्द असेल तर हतोत्साहित करणं, निराश करणं. तर या ठिकाणी आपण विद्यार्थ्याला कधीही निराश करायचं नाही. ऑप्शनमध्ये तशा प्रकारचे शब्द असतील तर त्या ठिकाणी तुम्ही ते उत्तर द्यायचं नाही. प्रश्न बघा तुलना करणं. दोन विद्यार्थी असतील किंवा ठिकाणी म्हणजे मुलगा आणि मुलगी असेल तर यांच्यामध्ये कधीही तुलना झाली नाही पाहिजे. ज्यावेळेस तुलना वगैरे होत असते तर त्यावेळेस त्या ठिकाणी ते निगेटिव्हली घ्यायचं आहे. स्क्रीन तुमच्या ठिकाणी जे रेझोल्युशन आहे ते वाढवा, तुम्हाला स्क्रीन जी आहे ती क्लिअर दिसेल. नंतर बघा आपण काय केलं पाहिजे, विद्यार्थ्यामध्ये समानता ठेवली पाहिजे. मुलगा मुलगी समान या ठिकाणी ठेवली पाहिजे. नंतर सन्मान दिला पाहिजे. कोणत्याही भाषेचे विद्यार्थी असतील त्यांना सन्मान द्यायचा आहे. म्हणजे असं या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांमध्ये तुलना कधीही करायची नाही. म्हणजे हा हुशार आहे, तो या ठिकाणी मट्ट आहे, त्याला हे येत नाही, त्याला ते येतंय, अशा प्रकारची तुलना कधीही या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांची करायची नाही. कारण जर असं या ठिकाणी केलं तर सीटेट मानते या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती येते. ते सर फक्त त्यालाच या ठिकाणी शाबासकी देतात, मला शाबासकी कधीही देत नाहीत, किंवा या ठिकाणी तोच चांगला आहे अशा प्रकारे या ठिकाणी म्हणतात, मला चांगलं कधी म्हणत नाहीत. अशा प्रकारचे विद्यार्थ्यामध्ये न्यूनगंड निर्माण झाला तर विद्यार्थी कधीही चांगल्या प्रकारे अध्ययन करत नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचे, तुलना करणं हे निगेटिव्ह आहे. समानताने मान देणं, सन्मान देणं त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. नंतर बघा दुर्लक्षित करणे, दुर्लक्ष करणं. म्हणजे या ठिकाणी आपण कधीही कोणत्याही विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. एखादा विद्यार्थी आपल्याला जरी आवडत नसेल, म्हणजे या ठिकाणी असं होतं की हे कधीच झालं नाही पाहिजे की तो माझ्या आवडीचा आहे, हा माझ्या आवडीचा आहे. एक शिक्षक म्हणून आपण असंही कधी विद्यार्थ्यांबरोबर करायचं नाही. त्याचबरोबर या ठिकाणी कोणत्याही विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. तर हे एक महत्वाचं आहे. कोणत्याही विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. सर्व विद्यार्थी या ठिकाणी बघा समान आहेत, तर असं या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना वागणूक द्यायची आहे. नंतर बघा आकलनात्मक शिक्षण, जे शिक्षण आहे तर त्या ठिकाणी आकलनात्मक द्यायचं आहे. विद्यार्थ्यांचं अध्ययन हे आकलनात्मक म्हणजे समजून घेण्यावरती भर त्याच्यामध्ये असला पाहिजे. तर हे आकलनात्मक शिक्षण हे पॉझिटिव्ह आहे, लक्षात ठेवा. नंतर बघा अनुकरण करणे, थट्टा मस्करी करणे हे निगेटिव्ह आहे. अनुकरण करणं म्हणजे ठिकाणी बघा आपण फळ्यावरती काहीतरी लिहिलं आणि ते विद्यार्थ्यांनी अनुकरण करणं, किंवा आपण पुढे म्हणतोय विद्यार्थ्यांनी पाठीमागं म्हणणं, तर हे अनुकरण करणं सुद्धा निगेटिव्ह आहे, लक्षात ठेवा. नंतर थट्टा करणं, विद्यार्थ्यांची थट्टा करणं, विद्यार्थ्यांनी एकमेकांची थट्टा करणं, तर हे सुद्धा निगेटिव्ह या ठिकाणी आहे. तर हे टॅग वर्ड्स आहेत. नंतर मस्करी करणं, या ठिकाणी मस्करी करणं सुद्धा निगेटिव्ह आहे. त्यानंतर सक्रियता. आता पॉझिटिव्ह काय येणार आहे सक्रियता. विद्यार्थ्यांच्या ठिकाणी सक्रियता असली पाहिजे, उपक्रमामध्ये ते सक्रिय असले पाहिजे.
कार्यकुशलता त्यांच्यामध्ये असली पाहिजे, ते क्रियाशील असतील तर त्या ठिकाणी पण पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. नंतर बघा निराश करणे, विद्यार्थ्याला कधी पण निराश करायचं नाही. सर्व विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा मान द्यायचा, प्रत्येक विद्यार्थ्याला आपण प्रोत्साहित करायचं, कोणत्याही विद्यार्थ्याला पण निराश करायचं नाही. जरी एखाद्या वेळेस त्याने अभ्यास केला नाही तरी सुद्धा बाबा तू उद्या अभ्यास करून ये अशा प्रकारे त्याला बोलायचं, परंतु त्यांना बोलून त्यांच्या मनामध्ये निराशा उत्पन्न होईल असं काही आपण करणं चुकीचं आहे. नंतर बघा त्यांच्यामध्ये पण सकारात्मकता, हे पण पॉझिटिव्ह आहे. सकारात्मकता विद्यार्थ्यांमध्ये, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये पण सकारात्मकता आपण निर्माण करायची आहे. तर त्या प्रकारचे उपक्रम आपण, त्या प्रकारचं आपल्या ठिकाणी जे संभाषण आहे ते झालं पाहिजे. नंतर बघा विद्यार्थ्याला कधी थांबवायचं नाही किंवा अडवायचं नाही. विद्यार्थी त्याच्या मनाने, त्याला वाटलं की मला गोष्टीची पुस्तकं वाचायची आहेत, त्याला वाटलं की आता मला थोडंसं वेगळं काहीतरी करायचं आहे, गाणी म्हणायची आहेत, कधी नाचायचं आहे, किंवा तो म्हणला की मला गणित सोडवायची आहेत, तर त्याला जे वाटते ते आपण त्याला करून द्यायचे, त्याला अडवायचं नाही. कारण बऱ्याच ठिकाणी आपल्या वेळेस सुद्धा असं ठिकाण झालं की आपण ही गोष्ट करायला गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला शिक्षक अडवत होते की तू हे करू नको, ते करू नको, परंतु या ठिकाणी आपण जे थांबवतो, जे अडवतो त्या ठिकाणी निगेटिव्ह आहे. नंतर आपण विद्यार्थ्याला पण नेहमी पाठिंबा दिला पाहिजे, संधी दिली पाहिजे. कारण या ठिकाणी बघा, भाषेचं जर चांगल्या प्रकारचं अध्ययन व्हायचं असेल, भाषेचा चांगल्या प्रकारे विकास व्हायचा असेल तर त्याला तशा प्रकारचं संधी दिली पाहिजे. खेळामध्ये विद्यार्थ्याला सहभागी होता यावं यासाठी त्याला संधी दिली पाहिजे. भाषणाची स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा निबंध लेखनाची स्पर्धा असेल, कोणतेही उपक्रम असू द्या, प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी पण संधी दिली पाहिजे. कारण बऱ्यापैकी असं होतं की काही विद्यार्थी पाठीमागे राहायची त्यांची एक मानसिकता अशी टेंडन्सी असते, परंतु जर आपण त्यांना संधी दिली तर त्याच्यामधून काही विद्यार्थी चमकतात. काही विद्यार्थ्यांचे काही सुप्त गुण असतात त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला पाठिंबा दिला पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्याला संधी दिली पाहिजे. नंतर बघा दबाव टाकणे, दम टाकणे, या ठिकाणी दबाव टाकणे, दम टाकणे हे पण निगेटिव्ह आहे. महत्व देणे, किंमत देणे, विद्यार्थ्याला आपण किंमत दिली पाहिजे, महत्व दिलं पाहिजे, कारण त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्हनेस पण तयार होतो. नंतर बघा निष्काळजीपणा, या ठिकाणी पण निष्काळजीपणाचा एखादा टॅग वर्ड्स या ठिकाणी असू शकतो, किंवा या ठिकाणी निष्काळजीपणा आला, त्या ठिकाणी निष्काळजीपणा आला, तर या ठिकाणी हे निगेटिव्ह आहे. तर बघा प्रयत्न करणे, आकलनावरती भर, विद्यार्थ्यांनी पण प्रयत्न करत असेल, विद्यार्थी एखाद्या बाबतीमध्ये प्रयत्न करत असेल, एखादी गणित त्याला चुकीचं सुटत असेल, परंतु तरी सुद्धा ते चांगल्या प्रकारे सोडवण्यासाठी, बरोबर सोडवण्यासाठी तो प्रयत्न करत असेल, त्या ठिकाणी ते पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. समजून घेण्यावर त्या ठिकाणी भर द्यायचा आहे. फक्त, केवळ आणि एकटा हे लक्षात ठेवायचं पहा, हे शब्द आहेत. फक्त एखादा शब्द येत असेल, केवळ शब्द असेल किंवा एकटा शब्द येत असेल तर ते पण निगेटिव्ह आहेत. त्याच्यानंतर पहा प्रकल्प कार्य, गट कार्य आणि उपक्रम, या ठिकाणी बघा आपण जे काही पाठीमागे बरेच लेक्चर बघितले त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यावरून पहा प्रश्न आठवत असतील की प्रकल्प कार्य, गट कार्य आणि उपक्रम याच्यावरती पहा भरपूर प्रश्न विचारले जातात. ते सर्व प्रश्न पहा पॉझिटिव्ह असतात, त्याच्यामुळे त्यांचं उत्तर सुद्धा तुम्हाला देताना पहा पॉझिटिव्ह द्यायचं असतं. नंतर बघा निगेटिव्ह काय आहे पहा, पाठांतर करणं, स्मरण करणं आणि गोकमपट्टी. तर हे तुम्हाला प्रत्येक वेळेस मी पहा सांगत आलोय, पाठांतर, स्मरण करणं, गोकमपट्टी, तर हे पण निगेटिव्ह आहे. कधीही विद्यार्थ्यांनी ही गोष्ट पाठ केली पाहिजे, गोकमपट्टी त्याची केली पाहिजे, तर या ठिकाणी हे निगेटिव्ह घ्यायचं, ते उत्तर कधीही द्यायचं नाही. बघा समृद्ध वातावरण असणं किंवा सक्रिय सहभाग असणं हे पहा पॉझिटिव्ह आहे. विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला असेल किंवा वर्गामधील एक भाषा समृद्ध वातावरण असेल किंवा समृद्ध असं वातावरण असेल किंवा या ठिकाणी उपक्रम समृद्ध वातावरण असेल तर त्या ठिकाणी पण पॉझिटिव्ह आहे. नंतर बघा कडक शिस्त, शिक्षकाची एकदम कडक शिस्त असणं हे सुद्धा पण निगेटिव्ह आहे. कडक शिस्तीने बरेच विद्यार्थी आपल्या वेळेस किंवा ठिकाणी मी म्हणतो की माझे बरेच मित्र होते की कडक शिस्तीमुळे असे शिक्षक होते की त्यांची शिस्त खूप कडक होती, त्याच्यामुळे ते विद्यार्थी शाळेमध्ये यायला सुद्धा घाबरायचे आणि त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी शाळांमधून सोडून दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थी शिकला पाहिजे, तर हे महत्व आहे. त्याच्यामुळे कडक शिस्त या ठिकाणी निगेटिव्ह आहे. नंतर बघा आपले जे शिक्षण आहे ते दैनंदिन जीवनाशी जोडलं पाहिजे, कार्यानुभवाशी जोडलं पाहिजे, विद्यार्थ्यांना कार्यानुभव आला पाहिजे, त्याचे अनुभव या ठिकाणी आले पाहिजे, तर या ठिकाणी विद्यार्थी शिक्षणाशी जोडले जातील आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं अध्ययन घडेल, तर हे पॉझिटिव्ह आहे. भेदभाव करणं, लिंग भिन्नता, बघा मुलगा आणि मुलगी अशा प्रकारे भेदभाव करणं, लिंग भिन्नता, तर हे काय आहे या ठिकाणी निगेटिव्ह आहे. म्हणजे बऱ्यापैकी असं होतं बऱ्याच शाळांमध्ये किंवा एखाद्या शिक्षिकेने, एखाद्या शिक्षकाने मुलगा आणि मुलगी म्हणजे काम सांगत असताना फक्त मुलांनाच काम सांगायचं किंवा फक्त मुलींनाच काम सांगायचं
किंवा एखादा उपक्रमामध्ये पण सहभागी करून घेत असताना फक्त काही मुलांना सहभागी करून घ्यायचं, मुलींना सहभागी करून घ्यायचं नाही, तर अशा वेळेस पण त्या ठिकाणी लिंग भिन्नता असते, पण भेदभाव त्या ठिकाणी केला जातो, तर ते पण निगेटिव्ह आहे. नंतर बघा भाषेचे विविध रूपांचा वापर पण केला पाहिजे. ज्या काही भाषेचे पण विविध रूपं असतात तर त्यांचा या ठिकाणी वापर करणं हे पण पॉझिटिव्ह आहे. मग आपण या ठिकाणी बघा की मुलांना आपण वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज काढायला लावतो किंवा या ठिकाणी खानाखुणांच्या भाषा असतात, टाळ्या वाजवून सुद्धा या ठिकाणी आपण भाषेचा वापर करू शकतो किंवा या ठिकाणी शिट्टी वाजवून सुद्धा या ठिकाणी आपण एखादी कृती विद्यार्थ्यांना करायला लावतो. त्यावेळेस भाषेचे विविध रूप आहेत तर त्यांचा या ठिकाणी वापर करणं हे पण पॉझिटिव्ह आहे. नंतर पहा मूल्यहीन किंवा कमी महत्त्व देणं. या ठिकाणी बघा अध्ययनामध्ये किंवा अध्यापन करत असताना आपण पण मूल्यहीन काही गोष्टी आहेत तर त्यांच्या ठिकाणी जर वापर केला म्हणजे मूल्यहीन त्याचं काहीच पण महत्त्व नसताना सुद्धा आपण त्याचा वापर केला तर निगेटिव्ह आहे. किंवा एखाद्या गोष्टीला आपण पण कमी महत्त्व देणं हे सुद्धा पण निगेटिव्ह आहे. नंतर बघा पॉझिटिव्ह काय आहे, सतत आणि व्यापक मूल्यांकन किंवा सातत्यपूर्ण मूल्यमापन. पण हे पॉझिटिव्ह आहे. ज्या ठिकाणी सतत आणि व्यापक मूल्यांकन केलं जातं, सातत्यपूर्ण मूल्यांकन केलं जातं तर त्या ठिकाणी पण पॉझिटिव्ह आहे. नंतर बघा निष्क्रियता, आळसी. निष्क्रियता, विद्यार्थी निष्क्रिय असणे, शिक्षक निष्क्रिय असणे, आळशी असणं तर हे निगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर बघा कुतूहल जागृत करणं, संशोधक वृत्ती. विद्यार्थ्यांमध्ये एखाद्या बाबतीमध्ये कुतूहल जागृत करणं किंवा त्यांची जी संशोधक वृत्ती आहे ती त्यांच्यामध्ये निर्माण करणं हे पॉझिटिव्ह आहे. जेंडर बायसनेस अगदी बरोबर. नंतर बघा आपण विद्यार्थ्याला म्हणतो की पहिलीमध्ये जे विद्यार्थी येतात ते कोरीपाटी आहे. आपण त्यांना म्हणतो की ते चिखलाचा गोळा आहे, परंतु कोरीपाटी विद्यार्थ्यांना म्हणणं पहिलीच्या तर हे या ठिकाणी निगेटिव्ह आहे. आपण कधीही विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी शाळेमध्ये येतात पहिलीमध्ये दाखल होतात त्यांना कधीही कोरीपाटी आहे असं म्हणू शकत नाही. तर लक्षात ठेवा कोरीपाटी हे निगेटिव्ह आहे, कारण विद्यार्थी काही ना काही घरून शिकून येत असतात. त्यामुळे कधीही कोणताही विद्यार्थी कोरीपाटी नसतो, म्हणून कोरीपाटी हे निगेटिव्ह आहे, लक्षात ठेवा. नंतर बघा दृश्य श्राव्य सामग्री शोध आणि शिका. म्हणजे दृश्य श्राव्य सामग्रीचा वापर करणं, त्याचा यूज करणं तर हे पॉझिटिव्ह आहे. शोधा आणि शिका, सर्च करा, त्याच्यातून शिका, चुका शिका तर हे सुद्धा पॉझिटिव्ह आहे. ओझे टाकणे, या ठिकाणी बघा काय आहे ओझे टाकणे, भरपूर अभ्यास विद्यार्थ्यांना देणं हे सुद्धा निगेटिव्ह आहे. नंतर समावेशक वर्ग शिक्षण, समूहात शिक्षण. समूहामध्ये शिक्षण, सर्वसमावेशक वर्ग, प्रत्येक विद्यार्थी, मग त्याच्यामध्ये काही विद्यार्थी अप्रगत असतील, काही विद्यार्थी प्रगत असतील, काही विद्यार्थी खूप प्रगत असतील, त्या सर्वांना या ठिकाणी बघा सर्वसमावेशक असं वर्गात शिक्षण द्यायचं आहे. असं त्या ठिकाणी आपण करायचं नाही की गट करायचे नाहीत की जे विद्यार्थी कमी प्रगत आहेत तर त्यांचा एक गट, जे मध्यम आहे त्यांचा एक गट, जे अतिप्रगत आहे त्यांचा एक गट, असं कधीही करायचं नाही. असं ज्यावेळेस केलं जातं तर त्यावेळेस निगेटिव्हिटी असते. परंतु सर्वांना या ठिकाणी तो सर्वसमावेशक वर्ग असला पाहिजे, त्याच्यामध्ये हुशारही विद्यार्थी असले पाहिजे, त्याच्यामध्ये जे ढ विद्यार्थी असतील किंवा जे अप्रगत विद्यार्थी असतील ते सुद्धा त्या ठिकाणी असले पाहिजे. तर हे या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. नंतर वर्गीकरण करणं. आता या ठिकाणी मी सांगितलं की आता जे वर्गीकरण सांगितलं की या ठिकाणी हुशार, अतिहुशार, कमी प्रगत किंवा ढ, तर यांचं असं वर्गीकरण कधीही करायचं नाही. ज्या ठिकाणी वर्गीकरण केलं जातं त्या ठिकाणी निगेटिव्ह असतं. मुलांना काम देणं, मुलांना काम दिलं पाहिजे, त्यांच्याकडून स्वयं शिक्षण म्हणजे सेल्फ स्टडी किंवा या ठिकाणी आपण म्हणूया स्वयं अध्ययन करून घेतलं पाहिजे, ते पॉझिटिव्ह आहे. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन करायला आपण एखादा घटक दिला तर त्या ठिकाणी ते पॉझिटिव्ह आहे. मुलांना काम देणं हे सुद्धा पॉझिटिव्ह आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन करणं. बघा कोणतेही नियम असू दे त्याला अपवाद असतात, म्हणजे त्या नियमाचं काटेकोरपणे पालन करून घेतलं जातं किंवा त्या ठिकाणी करणंच अपेक्षित आहे, त्या ठिकाणी ते निगेटिव्ह आहे. कारण या ठिकाणी बघा असं काही नाही, शेवटी विद्यार्थी असो किंवा शिक्षक असो, प्रत्येक जण माणूस असतो, प्रत्येकाला सगळेच नियम पालन करणं त्याचं अवघड असतं, पालन करू शकत नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक लवचिकता असली पाहिजे. लवचिकता असणं ते हे पॉझिटिव्ह आहे. बघा सर्वांगीण विकास, म्हणजे जे नियमांचं काटेकोरपणे पालन करणं हे आहे ते निगेटिव्ह आहे, परंतु त्याच्यामध्ये लवचिकता असेल ते पॉझिटिव्ह आहे. आता बघा या ठिकाणी सर्वांगीण विकास, प्रत्येक विद्यार्थ्याचा हा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. अध्ययनामधून सर्वांगीण विकास करणं हे पॉझिटिव्ह आहे. परीक्षा लवचिक नसणे. बघा लचिली नसणे किंवा परीक्षा लवचिक नसणे, या ठिकाणी कोणत्याही परीक्षेमध्ये म्हणजे आपण म्हणूया की एखादी परीक्षा घ्यायची असेल तर त्या ठिकाणी काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी केली जाते. किंवा या ठिकाणी थोडासा मागे पुढे वेळ झाला
किंवा या ठिकाणी त्यांच्या गतीनुसार एखादा विद्यार्थी पेपर सोडवत असेल, परंतु सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्याच वेळेनुसार त्या ठिकाणी पेपर सोडवला जर दिला जात असेल तर त्या ठिकाणी ती परीक्षा लवचिक नसते आणि जर लवचिक नसेल तर या ठिकाणी विद्यार्थ्याच्या अध्ययनावरती त्याचा परिणाम होतो. म्हणून परीक्षा लवचिक नसणे तर हे काय आहे, निगेटिव्ह आहे, परंतु लवचिक असणे हे पॉझिटिव्ह आहे, तर हे लक्षात ठेवा. नंतर बघा अभिव्यक्ती बोलू देणे स्वतंत्र. विद्यार्थ्यांची जी काय अभिव्यक्ती आहे ती त्यांना व्यक्त करू देता आली पाहिजे किंवा त्यांना ती द्यायला पाहिजे, त्यांना बोलू दिलं पाहिजे, त्यांना स्वतंत्र देणं ते हे टेक्निक पॉझिटिव्ह आहे. बघा नंतर बघा जे नापासाचा शिक्का असतो तर हे निगेटिव्ह आहे. विद्यार्थी अयशस्वी झाला, विद्यार्थी स्पर्धा हरला, या ठिकाणी असं आपण ज्यावेळेस म्हणतो ते सुद्धा निगेटिव्ह आहे. शंकेचं निरसन करून घेणं, विद्यार्थी करून घेत असेल तर ते पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर शंकाचं निरसन करून घेत असेल, त्याला शंका या ठिकाणी पडत असतील म्हणजे त्या ठिकाणी त्याचं अध्ययन चालू आहे. ज्या ठिकाणी शंकाच विद्यार्थ्यांना पडत नाही त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं अध्ययन चालू नसतं, तर हे लक्षात ठेवा. नंतर बघा चुका सांगणे, तक्रार करणे, पाणउतारा करणे. विद्यार्थी एकमेकांच्या चुका सांगत असते त्या ठिकाणी निगेटिव्हिटी असते किंवा आपण त्यांना चुका सांगणे. बघा ह्याच्यावरती भरपूर प्रश्न विचारले गेलेत की मी आणि त्याच वेळेस मी सांगितलं होतं की विद्यार्थ्याला त्याच्या चुका कधीही सांगायच्या नाहीत. ज्या ठिकाणी चुका सांगितल्या जातात त्या ठिकाणी ते निगेटिव्हिटी पसरते, त्या ठिकाणी तो ऑप्शन निगेटिव्ह असतो. तक्रार करणे, विद्यार्थ्याची तक्रार आपण पालकांकडे करतो किंवा दुसऱ्या शिक्षकांकडे करतो ते निगेटिव्ह आहे. किंवा त्यांचा पाणउतारा करणं तर हे सुद्धा या ठिकाणी निगेटिव्ह आहे. जे काही बालकेंद्रित अध्ययन असतं, विद्यार्थी केंद्रित अध्ययन आहे तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. संधी न देणे, विद्यार्थ्याला संधी न देणे, त्यांना गप्प बसवणे किंवा शंका निरसन न करणं तर हे काय आहे निगेटिव्ह आहे. परंतु त्याच ठिकाणी बघा विद्यार्थ्यांना संधी देणं, त्यांना या ठिकाणी बोलू देणं आणि त्यांच्या शंकांचं निरसन करणं, समस्याचं समाधान या ठिकाणी करणं हे पॉझिटिव्ह आहे. नंतर बघा बालसाहित्याचा वापर करणं हे पॉझिटिव्ह आहे. बालसाहित्यांचा वापर करणं हे पॉझिटिव्ह आहे. जे प्राथमिक गटातील विद्यार्थी असतील त्यांच्या अध्ययनासाठी बालसाहित्यांचा वापर केला जातो ते पॉझिटिव्ह आहे. व्यक्तिनिष्ठता, ज्या ठिकाणी व्यक्तिनिष्ठता असते म्हणजे वर्गामधील एकच विद्यार्थी माझा आवडता आहे तर असं म्हणणं या ठिकाणी हे निगेटिव्ह आहे. सर्व विद्यार्थ्यांना एक शिक्षक म्हणून आपण सर्व विद्यार्थ्यांना समानताने वागणूक त्या ठिकाणी दिली पाहिजे, ते पॉझिटिव्ह येईल. तर अपशब्द या ठिकाणी वापरणं निगेटिव्ह आहे. नंतर बघा ज्या काय संचिका असतात म्हणजे पोर्टफोलिओ असेल तर त्यांचं मूल्यांकन आहे तर हे सर्व काय पॉझिटिव्ह आहे. दुसऱ्या भाषेकडे दुर्लक्ष करणं, ज्या ठिकाणी दुसऱ्या भाषेकडे दुर्लक्ष केलं जाईल अशा प्रकारचे उपक्रम घेतले जातात तर किंवा शिक्षक त्या ठिकाणी सांगतात की तू ह्या भाषेतून बोलू नको, तू त्या भाषेतून बोलू नको, शाळेतील जी काही भाषा आहे त्याच भाषेचा वापर कर. म्हणजे आपण काय करतो, दुसऱ्या भाषेला कमी लेखतो किंवा दुसऱ्या भाषेला त्या ठिकाणी वापरायला त्या ठिकाणी थांबवतो, त्यांना अडवतो किंवा दुसऱ्या भाषेकडे आपण दुर्लक्ष करतो. म्हणजे हे निगेटिव्ह आहे. कधीही दुसऱ्या भाषेतून विद्यार्थी बोलत असतील, त्यांच्या भाषेतून विद्यार्थी बोलत असतील त्यांना कधीही अडवायचं नाही, उलट त्यांच्या भाषेतून बोलायला त्यांना प्रोत्साहन द्यायचं, तर हे पॉझिटिव्ह आहे. परंतु दुसऱ्या भाषेकडे दुर्लक्ष करणे हे निगेटिव्ह आहे. नंतर बघा जी काही बहुभाषिकता आहे म्हणजे एका वर्गामध्ये इतर वेगवेगळ्या भाषिक विद्यार्थी असतील तर त्यांना त्यांच्या भाषेतून बोलू देणे म्हणजे त्यांच्याच भाषेचा वापर करणं तर याला बहुभाषिकता म्हटलं जातं. तर जे बहुभाषिकता वातावरण असतं वर्गामध्ये तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. कारण जेवढ्या विद्यार्थी जास्त भाषा आत्मसात करेल तेवढं त्याला नॉलेज वाढणार आहे. म्हणजे समजा त्याला मराठीमधून थोडंसं नॉलेज मिळालं, तो इंग्रजी भाषा चांगल्या प्रकारे समजत असेल त्याला तर इंग्रजीमधून तो अजून नॉलेज मिळवेल, हिंदीमधून अजून तो नॉलेज मिळवेल, कारण इतर त्याचे मित्र वगैरे असेल तर त्या भाषेमधून ते बोलतील, त्या भाषेमधून त्याला चांगल्या प्रकारचं नॉलेज मिळू शकतो. म्हणजे काय बहुभाषिकता आहे त्याच्यामधून विद्यार्थ्याची प्रगती चांगल्या प्रकारे होत असते. मग बहुभाषिकता हे पॉझिटिव्ह आहे. नंतर जे काय सामाजिक अंतरक्रिया, सोशल इंटरॅक्शन आहे, मित्रांबरोबर बोलणं, शेजारी पाजारी आपण इंटरॅक्शन करणं तर हे या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. कारण त्याच्यामधून बऱ्याच गोष्टी विद्यार्थ्यांना शिकायला मिळत असतात. सामूहिक शिक्षण, जे काय सामूहिक शिक्षण आहे तर ते सुद्धा पॉझिटिव्ह आहे. नंतर बघा सृजनशीलता विकसन आणि ज्ञान रचना वाद, प्रत्येक विद्यार्थी हा स्वतःचं ज्ञान स्वतः तयार करतो, तो ज्ञानाचा रचयिता आहे तर हे या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. तर बघा अशा प्रकारे हे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स, आता सगळेच या ठिकाणी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स या ठिकाणी आलेले नाहीत, हे लक्षात ठेवा. हे फक्त तुम्हाला थोडक्यात समजावं म्हणून या ठिकाणी तुमच्या समोर हे दिलेले आहेत. पण तुम्ही तुमच्या मनाने कोणते पॉझिटिव्ह आहेत कोणते निगेटिव्ह आहेत कारण याच्यावरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं असेल. जरी सुद्धा आता समजलं नाही तर तुम्ही एकदा परत व्हिडिओ बघा, एकदा प्रश्न बघा. आता मी तुम्हाला जे खाली प्रश्न दाखवेल त्यावरून तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी पॉझिटिव्ह निगेटिव्ह
टॅग वर्ड्स नेमकं काय, कशा प्रकारे आपण आता प्रश्न सोडवायचे ते हे समजेल. आता बघा प्रश्न पहा तुमचा आहे, तुमच्या समोर आहे. आता तुम्ही काय करायचं आहे की याला बघा तुम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये थोडंसं या ठिकाणी बघा आणि तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकताय का हे थोडंसं आजमावून बघा. नंतर तुम्हाला समजेल की या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टॅग वर्ड्स नेमकं काय आहे. तर बघा प्रश्न पहिला आहे की उत्तम वक्तृत्व सराव त्यालाच म्हणतात. आता या ठिकाणी बघा उत्तम वक्तृत्व सराव काय आहे बघा पॉझिटिव्ह आहे. प्रश्नच पहा पॉझिटिव्ह आहे. प्रश्न पॉझिटिव्ह आहे म्हणून तुमच्या ठिकाणी उत्तर काय यायला पाहिजे बा पॉझिटिव्ह यायला पाहिजे. जो काय उत्तम वक्तृत्व सराव आहे तर हे कशाला म्हणतात. मातृभाषेवर बोलण्यावर बंदी. बघा या ठिकाणी मातृभाषेत बोलण्यावरती पहा बंदी. आता बघा या ठिकाणी हा निगेटिव्ह टॅग वर्ड आहे. काय आहे पहा बंदी घालणं. मातृभाषेवरती बोलण्यावरती बंदी घालणं, वर्गामध्ये मातृभाषेतून बोलू न देणं. म्हणजे या ठिकाणी मराठी भाषा जरी शाळेची असली तरी सुद्धा पहा हिंदी भाषिक बरेच विद्यार्थी असू शकतात ती त्यांची मातृभाषा असेल तर त्या भाषेमधून त्यांना बोलू न देणं तर हे निगेटिव्ह आहे, लक्षात ठेवा. अगदी कमी जण भाग घेतात. बघा या ठिकाणी कमी जण ज्यावेळेस विद्यार्थी भाग घेत असतील तर त्या ठिकाणी पण निगेटिव्हिटी आहे. म्हणजे हा या ठिकाणी कमी जण भाग घेत असतील. या ठिकाणी आपण म्हटलं की सर्वसमावेशक असले पाहिजे, सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी भाग घेतला पाहिजे तर हे पॉझिटिव्ह आहे. परंतु या ठिकाणी या ऑप्शन मध्ये कमी जण भाग घेतात हे निगेटिव्ह आहे. आता बघा विद्यार्थी जसे बोलतात म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण शिकवायचं नाही की तू असं बोल तसं बोल. विद्यार्थ्यांना जसं बोलता येते तर तसं त्यांचं ऍक्सेप्ट करणं तर हे पॉझिटिव्ह आहे. म्हणून या ठिकाणी प्रश्न पॉझिटिव्ह आहे. सांगितलं तुम्हाला की उत्तम वक्तृत्व सराव त्यालाच म्हणतात ज्या ठिकाणी विद्यार्थी जसे बोलतात तर तसे ते ऍक्सेप्ट केलं जातं तर त्या ठिकाणी त्याला हा पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स आहे. म्हणजे लक्षात आला असेल की प्रश्न तुमचा काय आहे पॉझिटिव्ह आहे. तुमचा ऑप्शन या ठिकाणी पॉझिटिव्ह आला. बाकीचे ऑप्शन पण निगेटिव्ह आहेत आणि शिक्षक जास्त मदत करतात. लक्षात ठेवा शिक्षक जास्त मदत ज्यावेळेस करतात तर त्यावेळेस त्या ठिकाणी पण निगेटिव्ह असतं हे लक्षात ठेवायचं आहे. शिक्षकांनी फक्त विद्यार्थ्याला ज्या ठिकाणी अडते त्याच ठिकाणी आपण मदत केली पाहिजे. ती सुद्धा त्यांच्याकडून आपण ती जे काही अडचण असेल ती त्यांच्याकडून सोडून घ्यायची आहे. ज्या ठिकाणी थोडंसं अडत असेल त्या ठिकाणी आपण त्यांना सांगायचं आहे. परंतु जास्त मदत करणं सुद्धा पण निगेटिव्ह आहे. बघा अशा प्रकारे आपण हा पॉझिटिव्ह निगेटिव्हने हा प्रश्न सोडवला. प्रश्न पुढचा बघा कौशल्यपूर्ण वाचन म्हणजे टिंबटिंब वाचन नव्हे. बघा आता या ठिकाणी कौशल्यपूर्ण वाचन काय आहे. कौशल्यपूर्ण वाचन आहे पॉझिटिव्ह. परंतु कौशल्यपूर्ण वाचन म्हणजे कोणत्या प्रकारचं वाचन नव्हे. बघा आता या ठिकाणी हा जो काही वाचन नव्हे म्हणजे जो काही आपल्याला ऑप्शन आहे तो निगेटिव्ह शोधायचा आहे. लक्षात ठेवा ऑप्शन आपल्याला निगेटिव्ह शोधायचा आहे. कारण बघा प्रश्नामध्ये कौशल्यपूर्ण वाचन आलेलं आहे. म्हणजे कौशल्यपूर्ण वाचन म्हणजे चांगलं वाचन, कौशल्यपूर्ण वाचन किंवा कौशल्ययुक्त वाचन. म्हणजे जे काही 3 ऑप्शन असतील ते कौशल्यपूर्ण वाचनासाठीचे पॉझिटिव्ह असणार आहेत आणि त्या प्रकारचं वाचन नव्हे तर हे निगेटिव्ह असेल. म्हणजे तुमचा ऑप्शन या ठिकाणी निगेटिव्ह असणार आहे. आता बघा पहिला जर तुम्ही ऑप्शन बघितला तर हा विधायक आहे. विधायक म्हणजे चांगलं. विधायक म्हणजे काय आहे चांगलं आहे म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर कल्पनारम्य वाचन असं असायला पाहिजे की त्याच्यामधून चांगल्या प्रकारचे विद्यार्थी कल्पना करू शकतात त्याच्यामुळे ते रममाण झाले पाहिजे तर हे कल्पनारम्य वाचन म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे. बघा नंतर बघा प्रगमनशील. प्रगमनशील म्हणजे प्रोग्रेसिव्ह विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी प्रगती झाली पाहिजे, विद्यार्थी फॉरवर्ड झाला पाहिजे तर हे जे वाचन आहे ते प्रगमनशील असतं कौशल्यपूर्ण वाचन म्हणून हे पॉझिटिव्ह आहे. तर बघा या ठिकाणी 3 जे ऑप्शन आहेत ते पॉझिटिव्ह आले कौशल्यपूर्ण वाचनाचे. आता कोणतंही वाचन नसतं कौशल्यपूर्ण तर हे ठरवून केलेलं वाचन नसतं. लक्षात ठेवा हे पण निगेटिव्ह आहे. आपलं उत्तर या ठिकाणी पण निगेटिव्ह या ठिकाणी मॅच झालं म्हणजे हे तुमचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलं. ठरवून केलेलं. कौशल्यपूर्ण वाचन म्हणजे असंच वाचलं पाहिजे तसंच वाचलं पाहिजे हे ठरवून केलं वाचन आहे. आपण त्या ठिकाणी त्याची तशा प्रकारची प्रॅक्टिस जर करून घेत असेल किंवा ठरवून या ठिकाणी एखादं वाचन आपण करू तर त्यावेळेसचं वाचन त्या ठिकाणी कौशल्यपूर्ण वाचन नसतं. म्हणून हे या ठिकाणी निगेटिव्ह उत्तर तुमचं उत्तर आहे. प्रश्न बघा पुढचा पाठ्यपुस्तकापलीकडे जाणे म्हणजे काय. बघा पाठ्यपुस्तकापलीकडे जाणे म्हणजे काय. आता बघा पाठ्यपुस्तकापलीकडे आपण टॅग वर्ड्स बघितलेले आहेत. पाठ्यपुस्तकापलीकडे जाणं, शाळेबाहेरच्या जगाशी ज्ञान जोडणं हे पॉझिटिव्ह आहे. बघा पाठ्यपुस्तकापलीकडे जाणं तर हे पॉझिटिव्ह आहे. ऑप्शन पॉझिटिव्ह आहे. तुमचं उत्तर सुद्धा पॉझिटिव्ह येणार आहे. बघा पाठ्यपुस्तकाखेरीज जास्तीचे अध्यापन साहित्य पुरवणे. या ठिकाणी बघा काय म्हटलं की पाठ्यपुस्तकाखेरीज जास्तीचं अध्यापन साहित्य पुरवणं तर हे काय आहे फक्त पाठ्यपुस्तकातलं शिकवायचं
तर असे या ठिकाणी निगेटिव्ह आहे. परंतु पाठ्यपुस्तकाखेरीज जे काही जास्तीचं अध्यापन साहित्य आहे तर ते ज्यावेळेस पुरवलं जातं, ज्यावेळेस त्याच्या प्रकारचं अध्ययन विद्यार्थ्यांकडून करून घेतलं जातं तर त्याला पाठ्यपुस्तकापलीकडे जाणं असं म्हणतात. तर हे या ठिकाणी बघा पॉझिटिव्ह ऑप्शन आहे, जे तुमचं उत्तर या ठिकाणी पॉझिटिव्ह प्रश्न, उत्तर सुद्धा पॉझिटिव्ह. आता खालचे ऑप्शन बघा की पाठ्यपुस्तकाकडे दुर्लक्ष करणं. बघा दुर्लक्ष करणं किंवा या ठिकाणी इतर मजकुराकडे लक्ष देणं. दुर्लक्ष करणं तर हा या ठिकाणी ऑप्शन आलाय, हा या ठिकाणी शब्द आलाय तर तो या ठिकाणी निगेटिव्ह आहे, म्हणून तुमचं हे उत्तर येणार नाही. पाठ्यपुस्तक केंद्रित ज्ञान देणं, या ठिकाणी बघा पाठ्यपुस्तक केंद्रित जे काही ज्ञान आहे ते निगेटिव्ह आहे. आपण तो शब्द सुद्धा बघितलेला आहे. पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं ज्ञान असलं पाहिजे, ते पाठ्यपुस्तक केंद्रित नसावं, म्हणून हे निगेटिव्ह. पाठ्यपुस्तकाखेरीज इतर गोष्टींकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना जास्त बहार न टाकणे. म्हणजे काय म्हटलंय बघा, पाठ्यपुस्तकाखेरीज पाठ्यपुस्तकाच्या ठिकाणी वापर करायचा नाही, इतर गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचं. म्हणजे बघा पाठ्यपुस्तकाच्या ठिकाणी वापर झालाच पाहिजे, त्याचबरोबर इतर सुद्धा गोष्टींचा वापर झाला पाहिजे. परंतु या ठिकाणी जे काय म्हटलं की पाठ्यपुस्तकाखेरीज म्हणजे पाठ्यपुस्तकाचा वापरच करायचा नाही, तर हे निगेटिव्ह आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी निगेटिव्ह, म्हणून ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा बघा, राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषा म्हणजे NCF 2005 मध्ये खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश केला नाही. बघा समावेश केला नाही म्हणजे काय आहे निगेटिव्ह आहे. म्हणजे तुमचं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे निगेटिव्ह ऑप्शन ज्याच्यामध्ये असेल ते तुमचं उत्तर 100% बरोबर असेल. म्हणजे समजा तुम्ही NCF 2005 वाचलीच नाही, तुमचा काही याच्याशी संबंध नाही, त्यावेळेस या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारचा प्रश्न आला तर याच्यामध्ये बघायचं की कोणत्या ठिकाणी निगेटिव्ह आहे, तर ते तुमचं 100% उत्तर असतं. म्हणजे या ठिकाणी टॅग वर्डचा वापर तुम्ही एखाद्या टॉपिकचा तुमचा अभ्यासच झाला नाही, तुमचा त्याचा कधी संबंध आला नाही, तर त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी त्याचा यूज करून त्याचं उत्तर बरोबर देऊ शकता. तर बघा ऑप्शन क्रमांक ए काय म्हणतो, म्हणजे जे काही पॉझिटिव्ह उत्तर आहे तुमचं येणार नाही. बघा ऑप्शन ए काय म्हणतोय की शालेय ज्ञानाची शाळाबाह्य परिस्थितीची सांगड घालणं. जे काही शाळेचं नॉलेज आहे तर त्याचं शाळाबाह्य परिस्थितीची सांगड घालणं हे पॉझिटिव्ह आहे. बघा पॉझिटिव्ह तुमचं उत्तर येणार नाही, प्रश्न निगेटिव्ह आहे, उत्तर तुमचं निगेटिव्ह यायला पाहिजे. बघा गोकमपट्टी पद्धतीने किंवा पारंपरिक पद्धतीने चाललेल्या शिक्षणाची त्या पद्धतीपासून फारकत करणे. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की गोकमपट्टी पद्धती हा शब्द आलेला आहे, परंतु पुढे त्याचं जे वाक्याचा सारांश आहे तो किंवा अर्थ काय निघतो की जी काही गोकमपट्टी पद्धती आहे, पाठांतर पद्धती आहे किंवा जे काही पारंपरिक पद्धती आहे, तर या पद्धतीने जे काय चाललेलं शिक्षण आहे त्या शिक्षणाची त्या पद्धतीपासून फारकत करणे म्हणजे या ठिकाणी त्या गोकमपट्टी पद्धतीपासून किंवा पारंपरिक पद्धतीपासून लांब जाणं. तर हे NCF 2005 मध्ये मार्गदर्शक तत्व आहे, कारण त्या ठिकाणी फक्त आकलनावरती भर दिलेला आहे, गोकमपट्टीला त्या ठिकाणी बाजूला केलेला आहे, म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे. नंतर बघा सी काय म्हणतो की अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक केंद्रित करणं. बघा पाठ्यपुस्तक केंद्रित या ठिकाणी आपल्याला नकोच आहे, ते निगेटिव्हच आहे, म्हणून प्रश्न तुमचा निगेटिव्ह आला, उत्तर तुमचं या ठिकाणी निगेटिव्ह, या ठिकाणी 100% तुमचा हा ऑप्शन बरोबर आहे. नंतर बघा डी काय म्हणतो की मूल्यमापन पद्धती परीक्षा पद्धती जास्त लवचिक आणि शालेय जीवनाशी एकरूप असते. बघा परीक्षा या लवचिक असणं हे पॉझिटिव्ह आहे, त्या जीवनाशी एकरूप असल्या पाहिजे हे पॉझिटिव्ह आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक डी तुमचा पॉझिटिव्ह आला. म्हणजे ए बी आणि डी हे तुमचं ऑप्शन नाही, तर या ठिकाणी केला नाही. कोणत्या तत्वाचा समावेश केला तर निगेटिव्ह तत्व आलं या ठिकाणी अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक केंद्रित करणं. तर अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक सी तुमचा योग्य आहे. प्रश्न पुढचा बघा, तुम्हाला आता चांगल्या प्रकारचं समजलं असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, आणि जर समजलं नसेल तर या ठिकाणी तुम्ही विचारू शकता, किंवा बरेच जण पण लेट कमर्स असतील तर तुम्ही पहिल्यापासून थोडंसं बघा, तर तुम्हाला थोडीशी लिंक लागेल. बघा प्रश्न 5 आहे व्यागोस्कीच्या परातीकरण परिकल्पनेनुसार. आता ठिकाणी जे व्यागोस्कीची परातीकरण परिकल्पना आहे त्याला स्कॅफोल्डिंग हायपोथेसिस असं म्हटलं जातं. शिक्षकाने भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जोडीने किंवा संवाद काम करण्याची संधी दे. आता बघा स्कॅफोल्डिंग आपण खूप वेळा सांगितलं, परातीकरण म्हणजे काय, या ठिकाणी सपोर्ट करणं, विद्यार्थ्याला पाठिंबा देणं, सपोर्ट करणं, विद्यार्थ्याला ज्या ठिकाणी अडतोय त्या ठिकाणी त्यांना आपण सांगणे.
तर हे पण सपोर्ट करणं म्हणजे स्कॅफोल्डिंग. आता या ठिकाणी बघा स्कॅफोल्डिंग मध्ये काय येतं की शिक्षकाने काय सांगितलं की शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जोडीने किंवा समूहात काम करण्याची संधी दिली. म्हणजे जोडीने म्हणजे काय, विद्यार्थी पाय एकमेकांची मदत त्या ठिकाणी घेणार आहे. तर हे काय आहे बघा, जोडीने किंवा समूहात विद्यार्थी काम करतात म्हणजे हे पण पॉझिटिव्ह आहे. लक्षात ठेवायचं आहे बघा, जोडीने किंवा समूहात काम करण्याची संधी देणे हे पण पॉझिटिव्ह आहे. आता तुमचं जे उत्तर आहे ते सुद्धा पण पॉझिटिव्ह येणार आहे. ऑप्शन तुमचा पॉझिटिव्ह बघा, शिक्षकाला हे काम सहजपणे करता येईल. म्हणजे या ठिकाणी फक्त जोड्या करणं किंवा ठिकाणी समूहात काम करण्याची संधी देणं, तर हे याच्यामुळे केलं जातं की शिक्षकाला ते सहजपणे करता येतं म्हणून. तर हे ठिकाणी पण निगेटिव्ह आहे. कारण विद्यार्थ्याला शिक्षकाने फक्त एखादी गोष्ट सहज करता येते म्हणून ते करणं या ठिकाणी उचित नाही, ते निगेटिव्ह आहे. नंतर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी काय म्हणतो की विद्यार्थी परस्पर काम करीत असल्याने शिक्षकाला विश्रांती मिळणे. शिक्षकाने विश्रांती घेणं हे निगेटिव्ह आहे. लक्षात ठेवा, शिक्षक यंत्रमानव आहे, त्याला कधीही कंटाळा येत नाही. तो कुठेही कितीही रात्री झोपेतून उठवला तरी सुद्धा तो काम करू शकतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, विश्रांती शिक्षकाने घेणं निगेटिव्ह आहे. मी सुद्धा विश्रांती घेत नाही, कधी कधी दुसरी कामं असतात म्हणून कधी कधी या कामापासून थोडीशी मला सवलत घ्यावी लागते, परंतु मी विश्रांती घेत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी तुम्ही म्हणता की सर तुम्ही कधी कधी लेक्चर घेत नाही म्हणून तुम्ही या ठिकाणी विश्रांती घेतली, तर असं नाही. म्हणून या ठिकाणी विश्रांती घेणं हे निगेटिव्ह आहे, लक्षात ठेवा. पाचवा ऑप्शन काय आहे की विद्यार्थ्यांमधील परस्पर आंतरक्रियेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर अध्ययनाची संधी मिळते. बघा, संधी मिळणं आणि परस्पर आंतरक्रिया, या ठिकाणी जे काही म्हणलं तुम्हाला इंटरॅक्शन, हे पॉझिटिव्ह आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी तुमचं उत्तर येणार आहे. प्रश्न तुमचा पॉझिटिव्ह आहे, जोडीने किंवा संवाद काम करणं, उत्तर तुमचं या ठिकाणी पॉझिटिव्ह आलं. आणि डी मध्ये काय म्हणलं की या प्रकारच्या आंतरक्रियेमुळे विद्यार्थी भाषा शिक्षणापासून दूर जातात. म्हणजे आंतरक्रिया करणं, बघा आंतरक्रिया केल्यामुळे उलट विद्यार्थी भाषा शिक्षणाकडे येत असतात, त्याच्यापासून दूर जात नाहीत. दूर जात असतील किंवा या ठिकाणी ऑप्शन तसा प्रकारचा आहे म्हणून या ठिकाणी हा निगेटिव्ह घ्यायचा आहे. बघा, निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह, ऑप्शन तुमच्या ठिकाणी पॉझिटिव्ह बरोबर. प्रश्न पुढचा, भाषा शिक्षणातील ज्ञानात्मक दृष्टिकोन पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवरती भर देतो? बघा, भाषा शिक्षण जो काय ज्ञानात्मक दृष्टिकोन आहे, पण ज्ञानात्मक दृष्टिकोन असणं काय आहे पॉझिटिव्ह आहे. मग तुमचं उत्तर या ठिकाणी पॉझिटिव्ह आलं पाहिजे. बघा, चुकणे हा भाषा अध्ययन प्रक्रियेचाच भाग आहे. एखाद्या गोष्टीची सवय लावणे यातून भाषा अध्ययनात मदत होते. संवादांना पाठ करणे व त्यांचे पुनरुच्चारण करणे यावर शिक्षकांनी भर दिला पाहिजे. चुकांना शक्यतो लवकर सुधारून घेतल्या पाहिजे, नाहीतर त्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात घर करतात. तर सांगा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा. आता तुम्हाला पॉझिटिव्ह ऑप्शन कोणता आहे हे शोधायचं आहे, कारण प्रश्न तुम्हाला समजला की ज्ञानात्मक दृष्टिकोन आहे, त्याच्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे, म्हणजे त्या ठिकाणी प्रश्न पॉझिटिव्ह आहे. तुमचं उत्तर पॉझिटिव्ह असलं पाहिजे. आता बघा या ठिकाणी आपण खालून वरती जाऊया की चुकांना शक्यतो लवकर सुधारून घेतल्या पाहिजे, नाहीतर त्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात घर करतात. बघा या ठिकाणी चुका आणि शिका, तर या ठिकाणी ही थेरीज आहे. या ठिकाणी विद्यार्थी चुकलाच पाहिजे, त्याच्यामधून त्याला आपण नेमकं कोणत्या ठिकाणी चुकतोय त्याला सुधारण्याची संधी मिळाली पाहिजे, म्हणजे तो त्या चुकातून चांगल्या प्रकारे शिकणार आहे, त्याला चांगल्या प्रकारचे अनुभव येणार आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी हा निगेटिव्ह आहे. कोणत्या प्रकारचं घर विद्यार्थ्याच्या मनामध्ये होत नाही. नंतर बघा, संवादांना पाठ करणं त्यांचे पुनरुच्चारण करणं याच्यावरती आपण भर देत असोल त्या ठिकाणी ते निगेटिव्ह आहे. कारण पाठ करणं किंवा त्याचे रिपिटेशन करायला लावणं तर हे निगेटिव्ह आहे. किंवा एखाद्या गोष्टीची सवय लावणं, बघा सवय लावणं त्याच्यातून भाषेचं अध्ययनास मदत होते, तर हे निगेटिव्ह आहे. आता बघा ऑप्शन क्रमांक ए काय म्हणतो की चुकणे हा भाषा अध्ययन प्रक्रियेचा भाग आहे. चुका आणि शिका, तर हे संस्मरण म्हणजे फीडबॅक देण्यासाठी कोणती बाब सर्वात परिणामकारक आहे? मुलांना त्यांच्या भाषिक विकासाच्या बाबतीत प्रतिसंबरण देण्यासाठी. आता बघा, प्रतिसंबरण देणं, फीडबॅक देणं, आपण विद्यार्थ्यांकडून फीडबॅक घेणं हे पॉझिटिव्ह आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न नेमका पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे समजलं की तुम्हाला त्यानुसार उत्तर शोधायचं आहे. बघा, फीडबॅक आपण विद्यार्थ्यांकडून घेतो किंवा त्यांना फीडबॅक देत असतो, तर ते पॉझिटिव्ह आहे. तर त्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह ऑप्शन घ्यायचा आहे. शिक्षकांनी मुलांच्या चुका लगेच त्यांच्या ध्यानात आणून देणे. बघा या ठिकाणी मी सांगितलं, मगाशी आपण टॅगवर्ड बघितलं की चुका लगेच विद्यार्थ्यांना सांगायच्या नाही, चुका सांगणं हे निगेटिव्ह आहे. म्हणजे हा ऑप्शन निगेटिव्ह आहे, हे उत्तर येणार नाही.
फक्त त्याच मुलांना प्रतिसंवरण फीडबॅक देणे ज्यांचा भाषिक वापर कमकुवत आहे. म्हणजे आता या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी बघा डायव्हर्सिटी आपण केली, या ठिकाणी वर्गीकरण केलं, जे विद्यार्थी भाषिक वापर चांगला आहे, ज्या विद्यार्थ्यांचा भाषिक वापर कमकुवत आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं, विद्यार्थ्यांमध्ये आपण वर्गीकरण केलं. ज्या ठिकाणी वर्गीकरण केलं जातं त्या ठिकाणी काय आहे, निगेटिव्ह आहे, म्हणून हा ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. पुढं शिक्षकांनी त्यांच्या चुकांचं मूल्यमापन करून त्यांच्या मातृभाषेची पार्श्वभूमी विचारात न घेता चुकांना दुरुस्त करण्याची पद्धती विकसित करणे. तर हे आता पॉझिटिव्ह आहे. बघा या ठिकाणी एक शिक्षक म्हणून आपण काय करायचं आहे, त्यांच्या चुकांचं मूल्यमापन करायचं आहे, परंतु त्या चुका त्यांना सांगायच्या नाहीत. नंतर त्यांची जी काही मातृभाषा आहे तर त्याचा विचार आपण करायचा नाही आणि चुकांना दुरुस्त करण्याची पद्धत एक शिक्षक म्हणून आपण विकसित करायची आहे. त्या चुका विद्यार्थ्यांकडून होऊ नये यासाठी आपण त्यांना वेगळ्या प्रकारचं अध्यापन करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे की ती जी काही बाब आहे ती परिणामकारक ठरणार आहे. तर हे या ठिकाणी बघा पॉझिटिव्ह आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक सी आपल्या ठिकाणी पॉझिटिव्ह प्रश्नासाठी पॉझिटिव्ह उत्तर येणार आहे. डी, मुलांना त्यांच्या चुका निदर्शनास आणून दिल्याला आवडणार नाही असे समजून त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करणे. बघा चुकांकडे दुर्लक्ष करणं काय आहे, निगेटिव्ह आहे. चुकांकडे कधीही दुर्लक्ष करायचं नाही. तर हे लक्षात ठेवा, ए, बी आणि डी. तर हे ऑप्शन निगेटिव्ह असल्यामुळे ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही. प्रश्न पुढचा बघा, स्रोत भाषा म्हणून मातृभाषेचा वापर करण्यासंबंधी कोणते विधान अचूक नाही. बघा अचूक नाही काय आहे, बघा निगेटिव्ह आहे. म्हणजे हा प्रश्न तुमचा निगेटिव्ह आहे. तुम्हाला जे उत्तर शोधायचं आहे ते निगेटिव्ह शोधायचं आहे. लक्षात ठेवा की स्रोत भाषा म्हणून मातृभाषेचा वापर करण्यासंबंधी कोणते विधान अचूक नाही. तर बघा ती विद्यार्थ्यांना विचार करण्यास आणि संपर्क साधण्यास मदत करते. ती विद्यार्थ्यांना भाषेचा अर्थ समजण्याच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका बजावते. ती मोठ्या प्रमाणावर अध्यापनशास्त्रीय अवकाश खुला करते. ती दुसऱ्या भाषेकडे दुर्लक्ष करण्यास मदत करते. बघा अचूक नाही म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया चुकीचं आहे किंवा बरोबर नाही. तर हे निगेटिव्ह आहे. तर बघा निगेटिव्ह ऑप्शन कोणता आहे, ऑप्शन क्रमांक डी हा तुमचा निगेटिव्ह ऑप्शन आहे. बघा की ती दुसऱ्या भाषेकडे दुर्लक्ष करण्यास मदत करते. म्हणजे काय की मातृभाषेचा स्रोत भाषा म्हणून आपण मातृभाषेचा वापर जर केला तर ती काय करते, दुसऱ्या भाषेकडे दुर्लक्ष करण्यास मदत करते. तर हे चुकीचं आहे, हे निगेटिव्ह आहे, म्हणून तुमचं ऑप्शन या ठिकाणी बघा निगेटिव्ह उत्तर आलं. बाकीचं ऑप्शन ए बघा की ती विद्यार्थ्यांना विचार करण्यास आणि संपर्क साधण्यास मदत करते. जर आपण या ठिकाणी स्रोत भाषा म्हणून मातृभाषेचा जर वापर केला विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी, अध्ययन करण्यासाठी, तर विद्यार्थी विचार करतात, संपर्क साधण्यास ती मदत करतात. म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे. ती विद्यार्थ्यांना भाषेचा अर्थ समजण्याच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका या ठिकाणी बजावते. म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे. ती मोठ्या प्रमाणावर जे अध्यापनशास्त्रीय अवकाश आहे ते खुले करते. म्हणजे या ठिकाणी संधी मोठ्या प्रमाणात मिळते. तर हे पॉझिटिव्ह आहे. म्हणजे लक्षात घ्या प्रश्न तुमचा निगेटिव्ह आहे म्हणून तुमचं उत्तर निगेटिव्ह आले. 3 ऑप्शन तुमच्या ठिकाणी पॉझिटिव्ह. प्रश्न पुढचा, पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे. अचूक आहे म्हणजे या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे हा प्रश्न काय आला तुमचा पॉझिटिव्ह आला. तुमचं उत्तर या ठिकाणी पॉझिटिव्ह आलं पाहिजे. बघा ऑप्शन क्रमांक 1 काय म्हणतो की पहिल्या इयत्तेच्या मुलांना इंग्रजी अजिबात येत नसते. काय आहे, इंग्रजी अजिबात येत नसते, हे निगेटिव्ह आहे. लक्षात घ्या पहिली इयत्तेचा विद्यार्थी असो किंवा तो ज्युनियर केजीतला असू दे किंवा बालवाडीतला असू दे, काही ना काही त्याला इंग्रजी येतच. काही ना काही त्याला इंग्रजी येत असतं. शब्द एखाद तो बोलत असेल म्हणजे येतच नाही तर हे या ठिकाणी आपण समजून घेणं हे चुकीचं आहे, निगेटिव्ह आहे. बघा मुलं आपल्या जवळील समृद्ध अनुभव घेऊन शाळेत येत असतात. अगदी बरोबर आहे. विद्यार्थी त्यांना जे काही माहिती असतं, जे काही समृद्ध अनुभव असतात, एक्सपिरियन्स असतात ते घेऊन शाळेत येत असतात. ते कधीही कोरी पाटी नसतात म्हणून हे पॉझिटिव्ह आहे. मुलं शाळेत येतात तेव्हा ते एखाद्या कोऱ्या पाटीसारखे असतात. बघा कोऱ्या पाटीसारखे असणं हे निगेटिव्ह आहे. मुलांना भरपूर शब्द शिकून भाषा शिकवली पाहिजे. बघा मुलांना भाषा कधीही आपण शिकवू शकत नाही भरपूर शब्द शिकून, तर त्यांना तशा प्रकारचं वातावरण आपण तयार करून देणं गरजेचं असतं. भाषा समृद्ध वातावरण तयार करून देणं हे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असतं. परंतु भरपूर फक्त शब्द शिकवले म्हणून या ठिकाणी भाषा शिकवली जाते असं नाही, ते निगेटिव्ह आहे. म्हणून बघा जे पॉझिटिव्ह प्रश्न आहे उत्तर तुमचं पॉझिटिव्ह ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 10, प्राथमिक स्तरावरील पुस्तकातील धड्यांमध्ये छोटे छोटे आणि सोपे सोपे शब्द असतात हे साहित्य. प्राथमिक स्तरावरील जे पुस्तक आहे त्या धड्यांमध्ये छोटे छोटे आणि सोपे सोपे शब्द असतात. तर हे जे साहित्य आहे
तर हे साहित्यिक आहे. आता बघा प्राथमिक स्तर आहे त्या ठिकाणी जे पाठ्यपुस्तक असं त्यांच्या धड्यामध्ये पहा सोपे सोपे आणि छोटे छोटे शब्द असणे हे पहा पॉझिटिव्ह आहे. लक्षात ठेवायचं आहे काय आहे पहा पॉझिटिव्ह आहे, कारण विद्यार्थ्यांना त्याच्यामधून चांगल्या प्रकारे पहा शिकता येतं, विद्यार्थ्यांना ते बोरिंग वाटत नाही, म्हणून ते पॉझिटिव्ह आहे. आता बघा तुमचं ऑप्शन या ठिकाणी पॉझिटिव्ह आला पाहिजे. ए काय म्हणतो की विद्यार्थ्यांना उपयुक्त असते, छोटे छोटे सोपे सोपे शब्द असते विद्यार्थ्यांना उपयुक्त असते, कारण एका वेळी एकाच गोष्टीकडे त्यांना लक्ष केंद्रित करता येते. अगदी बरोबर आहे, कारण छोटे छोटे शब्द असतील सोपे सोपे शब्द असतील तर त्यांना त्या ठिकाणी लगेच वाचता येतात आणि एका वेळी एकाच गोष्टीकडे त्यांना लक्ष केंद्रित करता येतं, म्हणून त्या धड्यांमध्ये प्राथमिक स्तरावरील पुस्तकांमध्ये छोटे छोटे शब्द आणि छोटे छोटे आणि सोपे सोपे शब्द त्या ठिकाणी असतात. तर हे पॉझिटिव्ह आहे, जे तुमच्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आता बी काय म्हणतो की विद्यार्थ्यांना ते उपयुक्त नसतं. बघा विद्यार्थ्यांना उपयुक्त काहीच नसतं अशा ठिकाणी आपण म्हणू शकत नाही. सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त असतं. म्हणजे वर्गामध्ये 10 विद्यार्थी असतील तर त्यापैकी बघा 2 विद्यार्थ्यांना काहीतरी त्यापैकी समजणार आहे, त्यांना ते उपयुक्त असेल, 8 जणांना ते उपयुक्त नसेल. परंतु दुसरं आपण एखादं काहीतरी सांगितलं, छोटे शब्द सांगितले, सोपे शब्द सांगितले, ते 8 जणांना उपयुक्त असतील, 2 जणांना उपयुक्त नसतील. म्हणजे ते कोणत्याच विद्यार्थ्यांना उपयुक्त नसतात हे आपण म्हणू शकत नाही. म्हणून उपयुक्त नसते किंवा जर मर्यादित संख्या असल्याने ते अतार्किक वाक्य तयार करतात, तर हे जर असेल त्या ठिकाणी हे निगेटिव्ह आहे. कारण सोपे आणि छोटे शब्द असतील तर त्यापासून विद्यार्थी तार्किक पद्धतीने वाक्य तयार करणार आहेत. मला पाणी दे, पाणी दे हे सुद्धा एक वाक्य आहे. बघा सोपं आणि छोटे शब्द आहेत. पाणी दे वाक्य आहे, जेवण दे वाक्य आहे. म्हणजे हे लक्षात ठेवा की याच्यापासून वाक्य सुद्धा तयार ते करू शकतात, परंतु या ठिकाणी जे बी मध्ये म्हटले ते निगेटिव्ह आहे. सी काय म्हणतो की विद्यार्थ्यांना उपयुक्त असते, कारण यामधील मजकूर क्रमबद्ध असतो. म्हणजे ते उपयुक्त असतं कारण छोटे छोटे आणि सोपे सोपे शब्द दिले त्या धड्यांमध्ये की ते फक्त एक क्रमबद्ध मजकूर असतो. तर असं या ठिकाणी बघा जे गृहीत धरलेलं आहे की ते या ठिकाणी निगेटिव्ह आहे. या ठिकाणी ते क्रमबद्ध नसतं. जरी छोटं छोटं असलं, सोपं सोपं जरी असलं तरी ते पहा क्रमबद्ध नसतं आणि ते कशाही क्रमाने जरी लावलं तरी विद्यार्थ्यांना ते चांगल्या प्रकारे समजून येतं, म्हणून हे पण निगेटिव्ह आहे. विद्यार्थ्यांना उपयुक्त नसतं. बघा उपयुक्त नसतं वरच्या वाक्याप्रमाणेच, त्यामुळे ते अभ्यासक्रम अवघड होतो. उपयुक्त नसतं आणि सोपे सोपे छोटे छोटे शब्द वापरल्याने अभ्यासक्रम अवघड जातो, हे निगेटिव्ह आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक बी सी डी हे चुकीचे आहेत. ऑप्शन क्रमांक ए बरोबर येईल. प्रश्न पुढचा बघा, भाषा शिक्षणात कार्यपद्धती पलीकडे म्हणजे मेथॉडॉलॉजीच्या पलीकडे जाणं म्हणजे काय? भाषा अध्यापनासाठी विशिष्ट पद्धती न वापरणे. बघा कार्यपद्धती पलीकडे जाणं म्हणजे काय आहे पहा पॉझिटिव्ह आहे. आता बघा तुमचा ऑप्शन या ठिकाणी पॉझिटिव्ह आला पाहिजे. भाषा अध्यापनासाठी विशिष्ट पद्धती न वापरणं, भाषा अध्यापनासाठी सर्व पद्धती वापरणं, भाषा अध्यापनासाठी कोणतीही पद्धत योग्य ट्रू नाही असा समज असणे, भाषा शिक्षणामध्ये अध्ययन पद्धतीमुळे अडथळा येतो. आता बघा या ठिकाणी आपण खालून जाऊया. भाषा शिक्षणामध्ये अध्ययन पद्धतीमुळे अडथळा येतो, हे निगेटिव्ह आहे. कोणतीही पद्धत असू द्या त्याच्यामुळे कोणत्या भाषा शिक्षणामध्ये कधीही अडथळा येत नाही, निगेटिव्ह आहे. सी काय म्हणतो की बघा भाषा अध्यापनासाठी कोणतीही पद्धत योग्य नाही. आपण या ठिकाणी कोणत्याही पद्धतीला या ठिकाणी कमी लेखायचं नाही, सर्व पद्धतींचा आपण योग्य प्रकारे वापर करून ताळमेळ घालून त्या ठिकाणी एक चांगली पद्धत त्या ठिकाणी निर्माण करू शकतो. मग कोणतीही पद्धत योग्य नाही असा समज करणं हे निगेटिव्ह आहे. त्यानंतर बघा भाषा अध्यापनासाठी सर्व पद्धती वापरणं, लक्षात घ्या. या ठिकाणी काय म्हटलं की भाषा अध्यापनासाठी सर्व पद्धती वापरणं. या ठिकाणी असंही नाही की या ठिकाणी भाषा अध्यापन करण्यासाठी सर्व पद्धतींचा वापर या ठिकाणी करणं गरजेचंच आहे. म्हणजे करणं जे म्हटले की सर्व पद्धतींचा वापर करणं, तर हे या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह घ्यायचं आहे. परंतु ए मध्ये बघा काय म्हटलं की कारण आपल्याला या दृष्टीने घ्यायचं आहे की कार्यपद्धती पलीकडे जाणं म्हणजे काय की भाषा अध्यापनासाठी विशिष्ट पद्धती न वापरणं. म्हणजे भाषेचं अध्यापन करायचं आहे परंतु त्याला एक अशी स्पेशल पद्धती वापरायची नाही. म्हणजे बघा ज्या पद्धतीमधून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे अध्यापन करता येईल, विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे अध्ययन होईल, त्या सर्व ज्या काही पद्धती आहेत त्या सर्व पद्धतींचा विशिष्ट पद्धती, फक्त एकच पद्धत किंवा विशिष्ट पद्धती न वापरता सर्व पद्धती आपण त्या ठिकाणी वापरायच्या आहेत. ज्या पद्धतीमध्ये चांगलं आहे ते त्याच्यामधून घ्यायचं आहे. तर याला काय म्हणायचं की कार्यपद्धती पलीकडे जाणं म्हणजे फक्त एकच मेथड न वापरता सर्व पद्धती त्या ठिकाणी आपल्याला विशिष्ट पद्धतीने वापरायच्या नाहीत, तर सर्व पद्धतींचा अंश त्या ठिकाणी वापरून एक चांगल्या प्रकारची मेथड आपण त्या ठिकाणी तयार करायची आहे. म्हणून या ठिकाणी हे ऑप्शन क्रमांक ए पॉझिटिव्ह आहे, जे आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा बघा,
कविता अध्यापनात खालीलपैकी कोणत्या गोष्टीवरती भर देऊ नये? बघा, भर देऊ नये काय आहे? निगेटिव्ह आहे. मग तुमचं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे? निगेटिव्ह. रसग्रहण आणि आनंद. बघा, आता तुमचे 3 ऑप्शन पॉझिटिव्ह असतील, 1 निगेटिव्ह असेल, जे आपलं उत्तर असेल. बघा, रसग्रहण आणि आनंद, कविता अध्यापन करतो त्यावेळेस रसग्रहण आणि आनंद आलाच पाहिजे, हे पॉझिटिव्ह आहे. व्याकरण अध्यापन, आता बघा, आपण कविता अध्यापन करतो तर त्याच्यामध्ये आपण व्याकरण अध्यापन जर केलं तर कविता अध्यापनामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये कधीही पण गोडी निर्माण होणार नाही, त्यांना आनंद मिळणार नाही, म्हणून हे पण निगेटिव्ह आहे. नंतर बघा, काव्यात्मकता, या ठिकाणी कविता अध्यापन करतो म्हणजे काव्यात्मकता आलीच पाहिजे, ती येतेच, हे पॉझिटिव्ह आहे. सूक्ष्म विचार, कवितेमध्ये आपण धड्यांपेक्षा खूप सूक्ष्म विचार करत असतो, जे पॉझिटिव्ह आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी निगेटिव्ह, जे तुमचं प्रश्नाशी या ठिकाणी बरोबर कनेक्ट होणार आहे, ते तुमचं या ठिकाणी उत्तर आहे. लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी तुम्ही अभ्यास जरी नाही केला, तो प्रश्न कधीही जरी नाही बघितला, त्या चॅप्टरचा किंवा ठिकाणच्या थेअरीचा तुमचा संबंध जरी नाही आला, तरी सुद्धा फक्त प्रश्न बघायचा, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, आणि ऑप्शन त्याप्रमाणे तुम्ही शोधायचे. प्रश्न तुम्हाला समजला की प्रश्न पॉझिटिव्ह आहे, तुमचं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही पॉझिटिव्ह द्यायचं आहे. तुम्हाला वाटलं की प्रश्न या ठिकाणी निगेटिव्ह आहे, म्हणजे ते शब्द बघून निगेटिव्ह आहे, की तुम्ही त्या ठिकाणी निगेटिव्ह जो काय ऑप्शन आहे तो शोधून तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं आहे. तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे आतापर्यंत समजलं असेल. प्रश्न पुढचा बघा, 13 क्रमांकाचा प्रश्न, बहुभाषिकता हे धोरण म्हणजे काय? आता बघा, बहुभाषिकता जे आहे ते तुम्हाला मी पॉझिटिव्ह सांगितलं, जी बहुभाषिकता असते ते पॉझिटिव्ह आहे, म्हणजे तुमचं उत्तर या ठिकाणी बघा पॉझिटिव्ह आलं पाहिजे. एक काय म्हणतो की शाळेत अनेक भाषा असणे. बघा काय, की शाळेमध्ये अनेक भाषा असणे. आता बहुभाषिकता तुमची जी काही कन्सेप्ट आहे ती पण क्लिअर झालेली असेल. फक्त शाळेत अनेक भाषा असतात म्हणजे ते आपण बहुभाषिक आहे असं म्हणत नाही, म्हणून हे निगेटिव्ह येईल. नंतर बघा, ऑप्शन क्रमांक बी काय म्हणतो की सगळ्यांच्या भाषेचं अध्ययन अध्यापन, म्हणजे हिंदी भाषिक विद्यार्थी असतील, मराठी भाषिक विद्यार्थी असतील, इंग्रजी भाषिक असतील, उर्दू भाषिक असतील, त्या सगळ्यांच्या भाषेचं, म्हणजे हिंदीचं अध्यापन करायचं, उर्दूचं अध्यापन करायचं, अध्ययन अध्यापन करायचं, इंग्रजी अध्ययन अध्यापन करायचं, याला बहुभाषिकता म्हणायचं का? तर नाही. नंतर बघा, विद्यार्थ्यांच्या भाषेचा वापर. बघा, बहुभाषिकता म्हणजेच काय की विद्यार्थ्याच्या भाषेचा वापर करणं, म्हणून हे ऑप्शन क्रमांक सी पॉझिटिव्ह येईल. विद्यार्थ्यांना परदेशी भाषा शिकण्याची संधी देणं, आता हे सुद्धा या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, परंतु बहुभाषिकतेचे कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात आपल्या आलेले असल्यामुळं आपण अशा वेळेस या ठिकाणी जरी त्याच्यामध्ये आपली गपलत झाली तरी सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही, कारण आपल्याला याचं माहिती बहुभाषिकता म्हणजे काय असतं की त्या ठिकाणी बघा, परदेशी भाषा नसते, तर विद्यार्थ्यांच्या भाषेला त्या ठिकाणी एक साधन म्हणून त्याचा वापर करून घेणं. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी येईल. प्रश्न पुढचा बघा, भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बघा, बरोबर आहे काय आहे? पॉझिटिव्ह. तर भाषा शिक्षणाच्या संदर्भात कोणतं विधान बरोबर आहे? बाकीचे 3 तुमचे निगेटिव्ह असतील. जर व्यक्ती एका भाषेचा चांगला वाचक असेल तर ती शिकत असलेल्या दुसऱ्या भाषेची पण चांगली वाचक असू शकते. म्हणजे या ठिकाणी म्हटलंय की जर एखादा व्यक्ती हा एखाद्या भाषेचा चांगला वाचक असेल तर ती एखादी भाषेत तो शिकत असेल तर त्या दुसऱ्या भाषेची पण ती चांगली वाचक असू शकते. तर जे या ठिकाणी बघा पॉझिटिव्ह आहे, हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. बी मध्ये म्हटलं की पहिली भाषा दुसरी भाषा शिकण्यात अडथळा निगेटिव्ह. अनेक भाषा शिकणे म्हणजे शिकण्यासाठी कष्टसाध्य, म्हणजे या ठिकाणी अनेक भाषा शिकणं या ठिकाणी कष्टसाध्य आहे, त्याला खूप मेहनत घ्यावी लागते, निगेटिव्ह आहे. स्वतःची भाषा बोलणाऱ्याचे उच्चारण अचूक ठरते, म्हणजे जे विद्यार्थी जे या ठिकाणी फक्त स्वतःचीच भाषा बोलतात त्यांचंच उच्चारण या ठिकाणी अचूक असतं, तर हे या ठिकाणी चुकीचं आहे. कारण आपण जरी स्वतःची भाषा बोलत असलो तरी सुद्धा आपलं उच्चारण हे अचूकच असतं असं नाही, जे निगेटिव्ह आहे. तर अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक ए आपला पॉझिटिव्ह ऑप्शन येणार आहे. प्रश्न पुढचा बघा, पाठ्यपुस्तकात कथा, कविता, नाटक आणि इतर लेखन प्रकार असतात, अशा प्रकारची लेखन सामग्री निवडणे योग्य ठरते, कारण? आता बघा, पाठ्यपुस्तकामध्ये कथा असणे, कविता असणे, नाटक असणे किंवा इतर लेखन प्रकारांचा समावेश करणे हे पॉझिटिव्ह आहे. त्यांचा समावेशच केला जात नसेल तर ते निगेटिव्ह आहे, परंतु त्यांचा आपण समावेश करणं या ठिकाणी योग्य आहे आणि त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, म्हणून ऑप्शन प्रश्न तुमचा पॉझिटिव्ह, ज्याचं उत्तर तुम्ही पॉझिटिव्ह शोधायचं आहे. ती अधिकृत आणि सहज भाषेत असते, पाठ्यपुस्तकात वापरण्यासाठी ती लिहिलेली असते, सुप्रसिद्ध लेखकाने लिहिलेली असते, ती सहज सोप्या भाषेत असते. आता बघा, या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला त्या प्रश्नामध्ये जे काही पॉझिटिव्ह आहे ते समजलेलं आहे. आता ऑप्शन मध्ये तुम्हाला सर्व पॉझिटिव्ह आलं पाहिजे. आता बघा, आणि जास्त काय पॉझिटिव्ह आहे ते तुमचं उत्तर आहे. बघा, ऑप्शन क्रमांक ए मध्ये म्हटलं की
कथा, कविता, नाटक इतर लेखन प्रकार असतात आणि अशा प्रकारची काही लेखन सामग्री आहे ती निवडणं योग्य ठरते, कारण ती अधिकृत असते. कारण ते काय असतं अधिकृत असते. लेखकाने कथा, कविता, नाटक जे काही इतर लेखन प्रकार लिहिलेले असतात त्याच्यामध्ये ते घेतलेले असतात, त्याच्यामुळे ते अधिकृत असतात, कारण ते ओरिजिनल असतात. अधिकृत म्हणजे काय, ते ओरिजिनल असतात, ते काय त्याच्यावरून लिहिलेले नसतात, तर ते त्याच्यामधून आपण डायरेक्टली घेत असतो, त्याच्यामुळे ते अधिकृत असतात आणि ते सहज भाषेमध्ये लिहिलेली असतात. कारण बघा बरेच जे काही आपण बघतो की ज्या काही कविता आहेत त्या कविता बऱ्याच ठिकाणी आपल्या भाषेमध्ये लिहिलेल्या असतात आणि त्यामुळे त्या कविता आपल्या जवळच्या वाटतात आणि त्याच्यामध्ये सहज भाषेत असतात आणि त्या एकतर अधिकृत असतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, अधिकृत आणि सहज भाषेत असणं हे पॉझिटिव्ह आहे, म्हणून हे तुमचं उत्तर येणार आहे. बी मध्ये म्हटलं की त्या पाठ्यपुस्तकात वापरण्यासाठी लिहिलेली असते. फक्त पाठ्यपुस्तकामध्ये ते वापरण्यासाठी लिहिलेले असतात, जे या ठिकाणी ते अधिकृत नसतात. ते लिहिलेली असतात म्हणजे पाठ्यपुस्तकासाठी, तर ते कधीही या ठिकाणी अधिकृत नसतात. तर ते ज्या लेखकाने लिहिलेले आहे त्याच्यामधून ते घेतले जाणं या ठिकाणी महत्वाचं असतं, त्याला आपण अधिकृत म्हणू शकतो, म्हणून हे पण निगेटिव्ह येईल. सुप्रसिद्ध ते लेखकाने लिहिलेले असतात म्हणून फक्त या ठिकाणी ते घ्यायची का, तर नाही, म्हणजे एखाद्या सुप्रसिद्ध अशा लेखकाने लिहिलेले आहेत म्हणून आपण ती घ्यायची असं नाही, किंवा ठिकाणी आपण ती घेऊ शकत नाही, कारण ते या ठिकाणी अधिकृत असेलच असं नाही, म्हणून ते निगेटिव्ह आलं. आणि त्या फक्त सहज सोप्या भाषेत असतं. आता सहज सोप्या भाषेत असणं हे सुद्धा पॉझिटिव्ह आहे, परंतु त्यापेक्षा आपल्याला अधिकृत हा शब्द खूप महत्वाचा आहे, म्हणून या ठिकाणी डी हा जो ऑप्शन आहे तो येणार नाही. म्हणजे या ठिकाणी अधिकृत आणि सहज सोप्या जरी असतं तरी सुद्धा आपलं बरोबर असतं, म्हणून ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी जास्त पॉझिटिव्ह असल्यामुळे ऑप्शन क्रमांक ए तुमचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा बघा, पुढीलपैकी कोणत्या उपक्रमातून मुले प्रेरित होतात? बघा, मुले प्रेरित होणं, मोटिवेट होणं या ठिकाणी काय आहे, पॉझिटिव्ह आहे. मग तसे उपक्रम बघा, मोठ्यांनी नियोजित केलेल्या, आता जर मोठ्यांनी नियोजन एखादं उपक्रमासाठी केलं, मोठ्यांनी प्लॅनिंग करून एखादा उपक्रम घेतला, त्याच्यामधून विद्यार्थी मोटिवेट होणार आहेत का, तर नाही, कारण ते लक्षात घ्या, कारण ते त्यांच्या मोठ्यांच्या दृष्टीने ते या ठिकाणी नियोजित केलेले असतात. तर ते विद्यार्थ्यांना जर समजले तर या ठिकाणी मुले प्रेरित होतील. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया 50-50% या ठिकाणी आपण याला वेटेज देऊया. या ठिकाणी हे पॉझिटिव्ह पण नाही आणि पण निगेटिव्ह पण नाही. मुलांनी नियोजित केलेल्या, आता या ठिकाणी बघा फक्त मुलांनी जे काही प्लॅनिंग केलेलं आहे ते, आता एखाद्या समजा मुलांनी नियोजित केलं असेल तर त्याच्यामधून सुद्धा या ठिकाणी आपण म्हणूया की मुलांना प्रेरणा मिळेलच असं नाही, म्हणून या ठिकाणी सुद्धा आपण 50% म्हणूया. परंतु ऑप्शन क्रमांक सी मध्ये बघा की त्यांच्यासाठी अर्थपूर्ण असलेल्या, म्हणजे या ठिकाणी बघा आता ते मोठ्याने नियोजित केलेलं असेल, मुलांनी नियोजित केलं असेल, परंतु जर त्या उपक्रमामधून विद्यार्थ्यांना ते अर्थपूर्ण वाटत असेल, विद्यार्थ्यांना त्याच्यामधून काहीतरी समजत असेल, तर मुले त्याच्या माध्यमातून प्रेरित होणार आहेत, त्यांना त्या ठिकाणी एक मोटिवेशन मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी बघा 50-50% घेण्यापेक्षा आपण 100% घ्यायचं आहे, ऑप्शन क्रमांक सी. कारण त्यांना मग ते मोठ्याने नियोजित केलं असेल किंवा मुलांनी नियोजित केलं असेल, परंतु ते अर्थपूर्ण असले पाहिजे, म्हणून ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी ऑप्शन बरोबर येणार आहे. डी म्हटलं की या ठिकाणी शिक्षकांसाठी अर्थपूर्ण असलेल्या, बघा शिक्षकांसाठी ते अर्थपूर्ण असेल तर त्याच्यामधून मुलं प्रेरित होणार नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी योग्य येईल. प्रश्न बघा पुढचा आहे, प्राथमिक पातळीवर कोणत्याही उपक्रमासाठी किंवा खेळण्यासाठी सूचना कोणत्या प्रकारे दिल्या पाहिजे? आता बघा, प्राथमिक पातळीवर आपण उपक्रम घेतो किंवा खेळत असताना सूचना देतो. खेळत असताना सूचना देणं, उपक्रम देत असताना त्या ठिकाणी घेत असताना सूचना देणं, तर हे बघा पॉझिटिव्ह आहे, कारण त्या ठिकाणी बघा इंटरॅक्शन होत आहे, त्यांना संभाषण या ठिकाणी होत आहे, त्यामुळे ते आपण पॉझिटिव्ह धरायचं आहे. तुमचं उत्तर सुद्धा पॉझिटिव्ह द्यायचं आहे. की मुलांच्या घरातील भाषेत किंवा मातृभाषेत असावेत, द्वितीय भाषेत किंवा इंग्रजीत असावेत, शाळेतील भाषेत किंवा प्रादेशिक भाषेत असावेत, शिक्षकांच्या भाषेत किंवा अभ्यासांच्या भाषेत असावेत. आता या ठिकाणी बघा प्राथमिक पातळी आहे, मुलं पहिलीची असतील किंवा दुसरीची असतील किंवा पाचवीची पण असतील, परंतु या ठिकाणी त्यांची जी भाषा असणार आहे, जवळची भाषा असणार आहे, ती मातृभाषा असणार आहे. म्हणून कोणतेही उपक्रम असतील किंवा खेळण्यासाठी आपण सूचना देतो त्यावेळेस त्यांना त्यांच्या घरातील भाषेत किंवा मातृभाषेत देणं या ठिकाणी गरजेचं असतं, म्हणून ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी योग्य येणार आहे. प्रश्न पुढचा बघा, प्रभावीपणे व्याकरण अध्यापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे? बघा, चुकीचं असणं निगेटिव्ह आहे. काय आहे, प्रभावीपणे व्याकरण अध्यापनाच्या संदर्भात कोणते विधान चुकीचं आहे? बघा, व्याकरणाचे नमुने संभाषणातून सादर करणं, संदर्भासह व्याकरणाचे नियम प्रस्तुत करणं, वास्तव परिस्थितीसारख्या वातावरणात व्याकरणाचे नमुने देणे, कवायत करून आणि गोकून व्याकरणाचे नियम पाठ करणे.
बघा या ठिकाणी चुकीचं विधान कोणतं आहे? प्रभावीपणे व्याकरण अध्यापनाच्या संदर्भात. आता बघा प्रभावीपणे व्याकरण शिकवणं तर हे पॉझिटिव्ह आहे, लक्षात ठेवा. म्हणजे हे प्रश्न पॉझिटिव्ह पण आहे आणि परंतु आपल्याला जे उत्तर आहे ते निगेटिव्ह शोधायचं आहे. कारण याच्यामध्ये पॉझिटिव्ह काय आहे की याच्यामध्ये आपण प्रभावीपणे व्याकरण अध्यापन करणार आहोत आणि त्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला जे 3 विधानं आहेत तर ते 3 विधानं पॉझिटिव्ह असणार आहेत, परंतु आपल्याला उत्तर जे शोधायचं आहे ते यापैकी कोणतं विधान चुकीचं आहे हे आपल्याला निगेटिव्ह शोधायचं आहे. म्हणून बघा ऑप्शन क्रमांक ए मध्ये काय म्हटलं की व्याकरणाचे नमुने संभाषणातून सादर करणं. अगदी बरोबर आहे. जे काही व्याकरणाचे नमुने असतील ते आपण पण संभाषणातून जर सादर केले तर प्रभावीपणे व्याकरण अध्यापन या ठिकाणी होणार आहे. बी काय म्हटलं की संदर्भासह व्याकरणाचे नियम प्रस्तुत करणं. या ठिकाणी काय म्हटलं की संदर्भासह व्याकरणाचे जे काही नियम आहेत ते प्रस्तुत करणं. तर हे सुद्धा पहा बरोबर आहे. कारण या ठिकाणी प्रभावीपणे व्याकरण शिकवण्यासाठी अध्यापन करण्यासाठी संदर्भासह व्याकरणाचे नियम असतील किंवा ठिकाणी संदर्भासह व्याकरणाच्या ठिकाणी वापर करणं गरजेचं असतं, जे या ऑप्शनमध्ये होत आहे. म्हणून पॉझिटिव्ह आहे. सी मध्ये आहे की वास्तव परिस्थितीसारख्या वातावरणात व्याकरणाचे नमुने देणे. या ठिकाणी जी काय आपली रियालिटी असणार आहे, जी काही वास्तव परिस्थिती आहे तर त्यासारखे व्याकरणाचे नमुने जर दिले विद्यार्थ्यांसमोर त्या ठिकाणी ते सादर केले तर या ठिकाणी व्याकरणाचं जे अध्यापन आहे ते प्रभावीपणे होणार आहे. हे पॉझिटिव्ह आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक डी मध्ये म्हटलं की कवायत करून आणि गोकून व्याकरणाचे नियम पाठ करणे. बघा व्याकरणाचे नियम पाठ करणं काय आहे? निगेटिव्ह आहे. जे ऑप्शन क्रमांक तुमचं डी उत्तर येणार आहे, कारण आपल्याला शेवटी चुकीचं विधान ओळखायचं आहे. प्रश्न पुढचा बघा. वर्गात मुले एखादा उपक्रम करीत असताना शिक्षकाने त्यांच्याशी बोलणे यातून काय निष्पन्न होते? बघा आता काय म्हटलंय की वर्गात मुले ज्यावेळेस एखादा उपक्रम करीत असतात तर त्यावेळेस शिक्षकाने त्यांच्याशी बोलणे म्हणजे त्यातून काय निष्पन्न होते? आता बघा उपक्रम ज्यावेळेस शिक्षक घेत असतात तर त्यावेळेस जर शिक्षक विद्यार्थ्यांशी बोलत असतील, कन्व्हर्सेशन करत असतील तर त्या ठिकाणी एक पॉझिटिव्ह जे काही वातावरण आहे ते तयार होत असतं आणि त्यामुळे हा प्रश्न सुद्धा पॉझिटिव्ह या ठिकाणी विचारलेला आहे. उत्तर तुमचं त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असणार आहे. की ससंदर्भ भाषा विद्यार्थी शिक्षक ज्यावेळेस बोलणार आहेत त्यावेळेस एक ससंदर्भ भाषा असते, कारण उपक्रम होत आहे आणि त्याचबरोबर कशा प्रकारे उपक्रम आपण घ्यायचा तर जर भाषण त्या ठिकाणी केलं तर एक ससंदर्भ भाषा सुद्धा त्या ठिकाणी वापरली जाते, विद्यार्थ्यांना ऐकायला मिळते आणि त्याच्यामुळे संभाषण विकसित होण्यास मदत होत असते. म्हणजे बघा संभाषण विकसित होण्यास जर मदत होत असेल किंवा ससंदर्भ भाषेचा वापर होत असेल त्या ठिकाणी बघा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे या ठिकाणी कोणते पॉझिटिव्ह टॅग आहेत बघा? ससंदर्भ भाषा आणि संभाषण विकसित होणे, तर हे पॉझिटिव्ह आहे. आता बी मध्ये काय बघा की मुले खेळत असताना भाषा शिकणे अवघड ठरते. बघा भाषा शिकणं अवघड ठरतं म्हणजे मुले खेळत असताना म्हणजे उपक्रम करत असताना, तर हे निगेटिव्ह आहे. ज्ञानाचं अधिकृत साधन उपलब्ध होतं. बघा ज्ञानाचं अधिकृत साधन असं कोणतंही नाही, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही या साईटवरती जावा किंवा या क्लासमध्ये जावा किंवा या शिक्षकाकडून तुम्ही नॉलेज घ्या, ते ऑथेंटिकेट आहे तर त्यांच्याकडून अधिकृत असंच नॉलेज मिळेल. या ठिकाणी माझ्याकडून पण 100% नॉलेज तुम्हाला अधिकृत मिळणार नाही. तर बघा हे लक्षात ठेवा, हे निगेटिव्ह आहे की माझ्याकडून तुम्हाला 100% नॉलेज अधिकृत मिळेल, हे निगेटिव्ह आहे. तुम्ही माझ्याबद्दल जसा विचार करत असाल तर हे तुम्ही निगेटिव्ह विचार करताय. असा कोणीही या जगामध्ये नाही की त्याच्याकडून 100% नॉलेज तुम्हाला अधिकृत मिळेल. त्याच्यामुळं आपण जर तसा विचार करत असो तर ते निगेटिव्ह धरायचं आहे, ते निगेटिव्ह असतं. लक्षात ठेवा, चुका सगळ्याकडून होत असतात परंतु त्याच्यामध्ये आपण पण सुधारणा करणं गरजेचं असतं. पुढे भाषेशी खेळत असताना घरगुती भाषा शिकण्यास मदत मिळते. म्हणजे फक्त भाषेशी खेळत असताना घरगुती भाषा शिकण्यास मदत मिळते, तर जे म्हटलेलं आहे ते निगेटिव्ह आहे. कारण या ठिकाणी बघा भाषेशी तुम्ही खेळा किंवा न खेळो तरी तुम्हाला ती घरगुती भाषा या ठिकाणी वापरायलाच मिळते. कारण या ठिकाणी आपलं तत्वच आहे की आपण विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, घरगुती भाषेतून बोलायचं आहे, त्यांच्या भाषेतून त्यांना या ठिकाणी शिकवायचं आहे, त्यांच्या भाषेतून संभाषण करायचं आहे. त्याच्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी जवळच्या वाटतील. म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी येणार आहे. बी, सी आणि डी या ठिकाणी निगेटिव्ह आहे. तुम्हाला तीनही जे ऑप्शन आहेत का नाहीत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे मी समजून सांगितलेलं आहे की ज्ञानाचं अधिकृत साधन उपलब्ध होतं हे का नाही हे तुम्हाला समजलेलं असेल. प्रश्न पुढचा, म्हणजे ज्ञानाचं अधिकृत साधन उपलब्ध होतं म्हणजे काय, त्यालाच तुम्ही गृहीत धरायचं. म्हणजे शिक्षक बोलतायत ना तर ते या ठिकाणी सगळंच बरोबर आहे, तेवढंच गृहीत धरायचं, तर जे निगेटिव्ह आहे. जर मुले आपल्या अवतीभोवतीच्या 2 भाषा ऐकत असतील तर 2 भाषांच्या या संपर्कातून पुढीलपैकी कोणती गोष्ट साध्य होईल? आता बघा ज्यावेळेस मुले आपल्या आजूबाजूच्या 2 भाषा ऐकतात किंवा ते वापरतात तर ते या ठिकाणी बघा पॉझिटिव्ह आहे. एकापेक्षा जास्त भाषा वापरणं तर किंवा ऐकणं तर हे पॉझिटिव्ह आहे.
म्हणून तुमचं उत्तर या ठिकाणी काय येणार आहे बघा, प्रतिकूल ठरेल. प्रतिकूल ठरेल तर या ठिकाणी पण निगेटिव्ह आहे. अनुकूल ठरेल काय आहे पहा, पॉझिटिव्ह आहे. काही फरक पडणार नाही, या ठिकाणी न्यूट्रल आहे, परंतु या ठिकाणी हे निगेटिव्ह आहे. काहीतरी फरक पडणारच आहे. एका भाषेच्या दुसऱ्या भाषेवर अडथळा निर्माण होईल. अडथळा निर्माण होणं या ठिकाणी काय आहे पण निगेटिव्ह आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी पॉझिटिव्ह येणार आहे तुमचं उत्तर. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे 20 प्रश्न ज्याच्या माध्यमातून तुम्हाला मी टॅग वर्ड्स नेमकं काय प्रकार आहे, टॅग वर्डने तुम्ही त्या प्रश्नाचं अचूक उत्तर कशा प्रकारे देऊ शकता, तर याचा डेमो या ठिकाणी मी तुम्हाला दिलेला आहे. आणि तुम्हाला अपेक्षा आहे की आता जे काही टॅग वर्ड्स असतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टॅग वर्ड्स, तर हे तुम्हाला कन्सेप्ट समजली असेल. मग तुम्ही फक्त ते मराठी भाषेमध्येच यूज करू शकता का, तर नाही. तुम्ही कोणत्याही विषयामध्ये पॅडागॉजी कोणतेही प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही त्या टॅग वर्डचा यूज करू शकता. फक्त आता जे काही आपण टॅग वर्ड्स या ठिकाणी सांगितलेले होते, तर ते टॅग वर्ड्स या ठिकाणी बघा आपले एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुम्हाला मी सांगितले होते की नेमके टॅग वर्ड्स पहा कसे असतात. मग तुम्ही त्या प्रत्येक प्रश्नामधून तुम्ही जे काही टॅग वर्ड्स आहेत त्या ठिकाणी यूज करू शकता. आणि हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या की प्रत्येकच प्रश्न तुम्ही टॅग वर्ड्सनी सोडवू शकत नाहीत. या ठिकाणी तुम्ही जर असं या ठिकाणी समजत असाल की मी प्रत्येकच प्रश्न टॅग वर्डचा वापर करून सोडवू शकतो का, तर नाही. काही थोडे प्रश्न तुम्ही टॅग वर्डचा वापर करून सोडवू शकता, परंतु ते हक्काचे मार्क्स असतात, त्याच्यामुळे टॅग वर्ड्स खूप महत्वाचे आहेत. कारण लक्षात घ्या त्याचा जरी आपला अभ्यास झाला नसला तरी सुद्धा आपण टॅग वर्ड्सनी ते प्रश्न या ठिकाणी चांगल्या प्रकारे टॅकल करू शकतो, सोडवू शकतो, ज्याच्यामुळे तुम्ही सीटेट या ठिकाणी क्लिअर होऊ शकता. कारण आपल्याला माहिती की एक जरी मार्क कमी पडला तरी आपण सीटेट नापास होतो. त्याच्यामुळे एक मार्क या ठिकाणी खूप गरजेचा आहे. तर ठीक आहे बघा, तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह टॅग वर्ड समजले असतील. हे तुम्ही सर्व भाषांसाठी यूज करू शकता. ज्या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्हिटी दिसेल तर तो तुमचा ऑप्शन नसतो, परंतु तो डिपेंड करतो तुमचा प्रश्न निगेटिव्ह विचारला की पॉझिटिव्ह विचारला. निगेटिव्ह विचारला असेल तर तुमचा ऑप्शन निगेटिव्ह, जर पॉझिटिव्ह विचारला असेल तुमचा ऑप्शन या ठिकाणी पॉझिटिव्ह असणार आहे. 18-20 व्हेरी गुड. 19 ऍडमिट कार्ड कधी येतील, तर 4-5 दिवसामध्ये ऍडमिट कार्डची थोडीशी शक्यता आहे येण्याची. तर ते आले की तुम्हाला पण सांगेल. लक्षात घ्या तुम्ही त्याच्याकडे जास्त वेटेज देऊ नका. ऍडमिट कार्ड येईल कधी येणार नाही, तुम्हाला ऍडमिट कार्ड दिल्याशिवाय सीटेट परीक्षा घेणार नाही, मी हे सांगतो तुम्हाला. त्याच्यामुळं त्याची खूप अशी वाट बघू नका. 2-2 3-3 मार्क तुमचे कसे वाढतील, तर यासाठी थोडीशी तयारी करा, तेवढं कष्ट घ्या. आणि तुमचे ऍडमिट कार्ड आले की मी तुम्हाला लगेच माहिती सांगेल. आपल्याकडे सगळी माहिती वेळेवर मिळते, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. ऍडमिट कार्ड कधी येईल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की सर सांगणार नाहीत ऍडमिट कार्ड आलं म्हणून, परंतु तुम्हाला मी सांगेल. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, फक्त अभ्यास करा. पुस्तक मिळेल का सर मराठीमध्ये, तर नाही पण मराठीमध्ये पुस्तक मिळणार नाही. आपल्याकडे टेस्ट सिरीज आहेत पण मराठी सहित इतर विषयांच्या. सर साइन लँग्वेज वरती क्वेश्चन येत आहेत इंग्लिशमध्ये. साइन लँग्वेज या ठिकाणी संकेत भाषा, संकेत भाषेवरती प्रश्न येतात आणि आपण सुद्धा घेतलेले आहेत साइन लँग्वेजवरचे प्रश्न. तर लक्षात घ्या असं काही वेगळं नाही, फक्त आपण एक पॉझिटिव्ह एक आपलं जे काही ऍटिट्यूड आहे तो ठेवायचा आणि त्याप्रमाणे उत्तर तुम्ही द्यायची. काही तुम्हाला अडचणी येणार नाही. जरी नवीन टॉपिक तुम्हाला बघायला मिळाला तरी सुद्धा या ठिकाणी टॅग वर्डचा वापर करा. आणि असं वेगळं काय येणार आहे, मोठं काय येणार आहे, आपण काही वाचलं नाही मग काय होईल, तर हे या ठिकाणी गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही जेवढे काय प्रश्न बघितले असतील, जेवढं काय आपलं एक्सप्लेनेशन ऐकलं असेल, तर त्यातून तुम्ही 99% प्रश्न 100% सोडवणार. सांगतो 99% तुम्हाला प्रश्न ते सोडवताच येतील. पासिंगसाठी 90 मार्क ओपन आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी आणि इतर कॅटेगरीसाठी 82 मार्क. अंजली दुर्गम, तेलंगणा. खूप खूप लांबनं विद्यार्थी आपले लेक्चर अटेंड करतायत. सर मी भाषा एक मराठी, भाषा 2 हिंदी घेतली आहे, पॅडागॉजी एकच. कुठलीही पॅडागॉजी एकच असते. पॅडागॉजी सर्व एकच असते, तुमची भाषा कोणतीही असू द्या. हैदराबाद. ठीक आहे. व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब तुम्ही केला नसेल चॅनल तर सबस्क्राईब करा. टेस्ट सिरीज तुम्हाला जॉईन करायची असेल आपल्या मराठी सहित इतर विषयांची तर टेस्ट सिरीज जॉईन करा. तुम्हाला नंबर देतो 89 75 98 92 12. याच्यावरती मला व्हॉट्सअप मेसेज करा.
CDP चे 30 मार्क्स टेस्ट पाहिजे सिरीज मध्ये. हो आहे, 30 प्रश्नांची टेस्ट सिरीज मध्ये आपली मराठी ऍड केलेली आहे. ठीक आहे. गुड नाईट सर्वांना.